तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दीनरंग कृपा कराल ते थोडी पाया पडिलो वराडी काय उणे तुम्हापासी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो वराडी तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो वराडी पांडुरंग कृपथ मन मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बोललो का मध्ये माईक मध्ये अलाउन्स करू नका ते जेवलेत नसेल चालतील तिकडं कीर्तनात मध्ये वेचू नको कृपा कराल ते थोडी पाया पडिलो वराडी ग्रामदेवता श्री रामलिंग देवतेचं मंदिर जीर्णोद्धार आहे आणि पुनःप्रतिष्ठापना म्हणा प्राण प्रतिष्ठापना म्हणा कळसारोहण मंदिराचा जीर्णोद्धार हे पवित्र माणसांच्या पुढूनच होतं सहजासहजी हे एखाद्या पिढीला होतं हजारो पिढ्या पुढे त्याची उपासना म्हणून त्याची कार्य करतात सेवा करतात भाग्यवान आजचा दिवस धन्य आहे अन्नदानही गावाला सुरू आहे अगदी आनंदानं हा उत्सव सुरू आजी पुरले नवस धन्य काळ हा धन्य दिवस आहे गावाच्या निमित्तानं आनंद आहे वस्तू शांती आहे वास्तविक देवाला घर बांधावं लागत नाही तोच आमची घर बांधतो त्याची वास्तू शांती करणारे आम्ही कोण आमचीच वास्तू अजून शांत झालेली शांती कोणाची करायची जो अशांत आहे तो देव शांत आहे प्रसन्न आहे सुखरूप आहे आम्हीच अशांत आहोत दुःखरूप आहोत आम्हाला एवढी मजल मोठी गाठायची आहे तो विश्वनाथ आहे आम्ही अनाथ आहोत तो सगळ्यांचा मालक आहे आम्ही रंक आहोत गरीब आहोत दीन आहोत दैन्य आमच्या मागे लागलेला आहे म्हणून एक मागणी पर म्हणून अभंग तुकोबारायांची अपेक्षा आहे हा अभंग वास्तविक तुकोबारायांनी काशीला गेले नाहीत महाराज गयेला गेले नाहीत मथुरेला गेले नाहीत गंगेला गेले नाहीत पण या त्रिस्थळीची यात्रा करणारा एक कावडी तुकोबारायांना भेटला त्यांच्याकडे हे 4 अभंग त्यांनी पत्रिकेच्या रूपाने पाठवून दिले परिसे ओ माती माझे विनवणी मस्तक चरणी ठेवीत असे भागीरथ महादोष निवारणी सकाळ स्वामिनी तीर्थांचे अभंग तुमच्या पाठाचे आहेत काय सांगायची गरज नाही सगळे अभयासू मंडळी आहात गंगेला उपदेशून एक अभंग दिला उद्देशून त्यानंतर हा अभंग तुम्ही विश्वनाथ काशीचे मालक आहात हे विश्वनाथा मी रंक आहे माझी सेवा तू कारण या जन्मामध्ये मला तीर्थयात्रा घडत नाही माझ्या कुळीचं दैवत पांडुरंग परमात्मा असल्यामुळे मला दुसरीकडे जाता येत नाही विठ्ठल कुळीचे दैवत आणि तुकोबारांचा हा महत्वाचा भाग आहे की त्यांचं कुळदैवत पांडुरंग होतं म्हणून ते म्हणतात इतर देवतांना सेंदरी हेंदरी दैवत आहे उगाच त्यांचं ऐकून आम्ही म्हणायचं नाही आम्ही कुळाचार कुळधर्म पाळले पाहिजे आणि मथुरेच्या राया माझे दंडवत पाया तुमचे कृपेचे पोचणे माझा समाचार घेणे हे मथुरेच्या भगवान द्वारकाधीशाला ही पत्रातूनच अभंग व्यक्त करतात आणि गयेला माझ्या वडिलांचं मला श्राद्ध करता येत नाही म्हणून पिंड पदावरी दिला पुलिये करी माझे झाले गयावर्षण फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर तुका म्हणे माझे भार उतरले होश गयेत मला जावावं लागलं नाही मथुरेला जावावं लागलं नाही विश्वनाथाला मला जाता आलं नाही पण या स्तुतीतून तर खूप बरं आहे आणि भगवान शंकरांची भगवान शिवाची आराधना व्यक्त केलेली आहे महाराज आमच्या संप्रदायामध्ये एवढा उच्च आदर्श आहे हरी आणि हर वेगळे मानले जात नाही तसं पाहायला गेलं तर वैदिक परंपरेत पंचमहादेवता पूजन सांगितलेलं आहे शिव शक्ती सूर्य विष्णू आणि गणपती या 5 देवता प्रमुख मानल्या गेलेल्या आहेत या 5ांचंही महाराज आपण उपासना करावी आराध्य म्हणून त्यांची साधना करावी साक्षात भगवान सूर्य नारायण रोज उगवतो महाराज रोज दिसतो पण कोण आम्ही त्याच्याकडे नमस्कार करत आम्ही तुळशीला पाणी घालू पण सूर्याला नमस्कार करायला धजत नाही साक्षात भगवान भास्कर आहे ज्ञानाचा आगर आहे सगळ्या नाथपंथी यांना महाराज सूर्याने उपदेश केला भगवान शंकराने उपदेश केला कथा आहेत
सूर्य हा ज्ञानाचा आगर आहे, शक्ती आहे त्याच्याकडे, म्हणून त्याची उपासना करावी, गणपतीची उपासना करावी, शिवाची, शक्तीची आणि विष्णू परमात्मा हे भगवान शंकराचार्य सांगतात. आमच्या उद्धाराकरता आहे हे. म्हणून भाग्याचा दिवस आहे गावचा. मंदिराचा जीर्णोद्धार, मागं कधी जीर्णोद्धार झाला असेल, नवीन तुम्ही केला असेल, आणि मग आम्हाला काय महाराज देव बसवावा लागत नाही, देव मूळचा आहेच, तरी देखील एक आलंबन म्हणून या मूर्ती वगैरे पूजा करून आम्हाला तिथपर्यंत निर्गुण उपासना, निर्गुण ब्रह्मापर्यंत आम्हाला मजल गाठायची आहे. म्हणून उपासनेकरता उपासकानं फक्त आपण एक कारण असावं, एक समोर आलंबन असावं, म्हणून मूर्ती असावी. आणि मग आपल्या संप्रदायात विष्णू परमात्मा आणि भगवान शिव हे दोघे देव असे आहेत की हे मुक्ती प्रदान करणारे आहेत, मुक्तिदान करणारे आहेत, जीवाला जन्माभाव रूप मोक्षाला नेऊन पोचवणारे आहेत. पण यांची साधना कुणीही केली तर तो मुक्त होईल महाराज. धर्म अर्थ काम मोक्ष शिवादेकता प्रत्यक्ष. भगवान शिवांचं दर्शन घेतलं तर मुक्ती होते महाराज. एवढं वर्णन आहे. किंवा आमची भारतभूमी इतके आम्ही भाग्याचे आहोत. सगळीकडे महाराज भूमी आहे नाही असं नाही, पण भारत ही जमिनीचा तुकडा नाही महाराज, ही एक देवभूमी आहे. सगळ्या देवांनी इथं अवतार घेतले, सगळ्या संतांनी अवतार घेतले, आणि साक्षात 12 ज्योतिर्लिंग आपल्या भारतातच आहेत महाराज. हे आमचं कौतुक आम्हाला वाटतं. आपली किंमत, आमचं ऐश्वर आम्हाला कळायला पाहिजे. चारी दिशेला 4 धाम आहेत, सप्तपुऱ्या आहेत. पुऱ्या म्हणजे खातेले नव्हेत, पुऱ्या म्हटले की आम्हाला तेच लक्षात येत. सप्तपुऱ्या, काशी, अयोध्या, अवंती, माया, मथुरा, गोमती, हे सगळे तीर्थांचं वर्णन आहे. आणि मग मंगलाष्टकीमध्ये वर्णन आहे. अष्टविनायक म्हणा, हे भारतातच आहेत. मोठे मोठे देवता येत आहेत. हे सौराष्ट्रीय सोमनाथंच, श्रीशैल्य मल्लिकार्जुनम, उज्जैन्याम महाकालम ओंकारम ममलेश्वर, परल्याम वैजनाथंच डाकिण्याम भीमशंकर सेतु वंदेतु रामेशम नागेशम दारुकावने, वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे, हिमालये तु केदारं गुसृणेशं शिवालये, यतानि 12 ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नर, सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. भगवान शंकराचार्य सांगतात, दिवोदास सांगतात, मोठे मोठे शिवभक्त सांगतात, किंवा श्रीधर स्वामी शिवलीलामृतामध्ये सांगतात, प्रातःकाळी घेता शिवदर्शन यामिनीचे पाप जाय जळून, पूर्वजन्मेचे दोष घन माध्यान्य दर्शन घेता मूर्ती, सायंकाळी शिव पाहता सप्रेम सप्त जन्मेचे पाप होय भस्म. 80 शिवरात्रीचा महिमा परमशेषही वर्णू शकेना. महाराज शिवरात्र प्रत्येक महिन्याला असतेच. त्रयोदशी, प्रदोष म्हणा, माघ वद्य चतुर्दशी ही महान शिवरात्र आहे, पर्वकाळ आहे भगवान शिवांचा. म्हणून आपल्याकडून सकाळचं दर्शन घेतलं तर रात्रीचं पाप निघून जातं, पूर्वजन्माचं पाप दुपारी दर्शन घेतलं तर जातं, आणि संध्याकाळी दर्शन घेतल्यानंतर 7 जन्मातलं पाप नष्ट होतं महाराज. एवढं दर्शनात महिमा आहे. म्हणून शिवाची उपासना सोपी आहे, पण आम्हाला सवय लावून आम्ही घेतलेली नाही. उपासना करायला महाराज सुरुवात करायला पाहिजे. करत आहोत आम्ही, भक्ती करतोय नाही असं नाही, पण अगदी मनपूर्वक जबाबदारीने आम्ही अजून त्यात उतरलेलो नाही. म्हणून बरोबर नामदेवराय शिवरात्रीच्या आख्यानात वर्णन करतात, केवढं पूजन अवघड आहे हो. 1 पसा पाणी, 1 बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु, नामा म्हणे करा नामाचा गजर, मुखी हर हर शब्द मात्रे. मंदिरात गेल्यानंतर टाळी वाजवावी, टाळीनं देव संतुष्ट होतो. 1 पसाभर पाणी घालावं आणि बेलाचं पान पालतं व्हावं. एवढ्यानं भगवान शंकर तुम्हाला मुक्ती देतात. असं कोणतं फळ आहे सांगा, न देण्यासारखं देवाकडे काय आहे? आम्हाला पाणी मिळत नाही काय, बेलाचं पान मिळत नाही काय? आम्ही वेळ काढत नाही, आम्ही विषयासक्त लोक आहोत. सवड निघत नाही हे आम्ही कारण सांगतोय. निघत नाही का, काढत नाही आम्ही? काढत नाही महाराज. सगळ्याला सवडी निघतात. लग्नाला चालतंय, वराडाला चालतंय, 3वी 12वी सगळं चालतंय. याला का बरं सवड निघून करायला पाहिजे. उपासना वाया जाणारी नसते. म्हणून तुकोबराई महाजी महादेवा महाकाळ मर्दना मांडले उग्र तप महादीप्ती दारुणा, हा आरती केलेली आहे भगवान शंकरांची.
तुकोबारायाने तेही सांगतात, रुद्र हे नाम तुम्हा उग्र संहाराशी, शंकर शिव भोळा उदार सर्वस्वी, उदक बेलपत्र टाळी वाहिल्या देशी, आपुले पददासा ठाव देई कैलासी, जय देवा हरेश्वरा जय पार्वतीवरा, आरती ओवाळीन तुम्हा कैवल्य दातारा, जय देवा हरेश्वरा कैवल्य दातारा. कैवल्य म्हणजे मोक्ष आहे महाराज. या ब्रह्मत्वासीच पारता सायुज्याशी व्यवस्था, सायुज्य मुक्ती कैवल्य देणारा भगवान शंकर आहे. म्हणून भगवान शिवाला कपड्याकडून मापायचं नाही, पेहराव्याकडून मापायचं. पेहराव्याकडून बघायला गेला तर भगवान कसा आहे, भस्म उटी रुंडमाळा हाती त्रिशूळ, सामर्थ्य संपन्न देव आहेत, वैभव संपन्न आहेत, अवस्थेत आहेत, ध्यानात आहेत, स्मशानात वस्ती करतात, चिताभस्म अंगाला लावतात, गळ्यात रुंडमाळा आहेत. एकांत भक्त जे ज्ञानी पुरुष होऊन गेले, महान भक्त, त्यांच्याच गळ्यात माळा बांधतात. ते आमच्यासारख्या कीर्तनकारांची डोसकी त्यांच्या गळ्यात नाहीत. आमच्या डोसकीत पैसा, मान, प्रतिष्ठा, धन एवढंच आहे, दुसरं. भगवंतांच्या गळ्यामध्ये चिताभस्म लावतात. तेही शिवभक्त असेल त्याची चितेचं भस्म लावतात, नको त्याचं लावत नाहीत. स्मशानात वस्ती करतात, कारण आपण सगळे तिथंच जाणार आहोत. हेतू काय, आम्हाला ज्ञानाचा भांडार दाखवणारा भगवान शिव आहे. शिव हा शंकर या शब्दाने व्यक्त केला जातो. शम म्हणजे सुख, कर म्हणजे करणारा, सुखरूप करणारा. वास्तविक भगवान शंकर आणि एक पांडुरंग परमात्मा, सुखरूप ऐसा माझ्या पांडुरंग, सुखरूप करणारे देव. म्हणून आपण उपासना करूया. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. मंदिराचा जीर्णोद्धार झाला, चांगली गोष्ट झाली. परिसर स्वच्छ झाला, अंगण झालं, मंडप झालं. आता काय करायचं पुढे, हे सगळं झालंय. आता आम्ही काय करायला पाहिजे, भजन करा सावकाश. तुका झाला शे आता सावली करून दिलेली आहे तुकोबारायाने. आता मात्र आम्ही टाळ वाजवायला हायगई करायची नाही. आता आपण त्यांचं नामस्मरण करूया, सदैव उपासना करूया, उपासनेला दृढ चालवावे. हे होतच राहील महाराज. आम्ही जन्माला येतच राहू, किती वेळा जन्मायावे नित्य भावे भजिते. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये हरिहरांचा भेद मांडलेला नाही. उपासना करून आपण मुक्त व्हायचं आहे, फार गर्दीत या रमायचं नाही. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहार नये डोळे दूर भरवणे राही. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये काहीतरी धूर आहे, मान्य करत नाहीत लोक. पण सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, मान याचा थोडा 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 महाराज लेश आहे. तोही लेश जावा आणि आम्हाला अव्यंग असं परमात्म्याचं दर्शन व्हावं आणि तोच साक्षात्कार आणि असं आपलं स्वरूप आपल्याला कळावं. याच्यासाठी उपासना आपण सदैव निरपेक्ष भावनेनं अगदी निष्काम करत राहूया. आणि मग केलेली उपासना वाया जात नाही महाराज. परमार्थात काहीही केलेलं सहजासहजी वाया जात नाही. धृतराष्ट्राला भगवद्गीता सांगण्याकरता संजयाला व्यास महर्षींनी बसवलेलं होतं. अखंड आयुष्य महाराज धृतराष्ट्राचं त्या वैरामध्ये गेलं. शेवट संजयाकडून गीता ज्ञान ऐकलं, पण ऐकलेलं ज्ञानही मोहामुळे त्याला ते ठसलं नाही, पण वाया गेलं नाही महाराज. ज्ञानोबा सांगतात, तैशी श्रीहरी वक्त्रीची अक्षरे संजय आनंदेनी, संजयाने आनंदानं सांगितले. पण तोही अंधतोही अवसरे सुखी झाला. तो अंधाला असून देखील सुखी झाला, म्हणजे सुखरूप झाला. तो धृतराष्ट्र राया सुतसे पान करावया, जीवितांतु तया नोहेची भारी. जीवनाच्या अंतकाळाच्या वेळेला तो उपदेश त्याला फलद्रूप झाला. पांडव कौरव युद्ध संपल्यानंतर तो धृतराष्ट्र वानप्रस्थाला गेला, वनामध्ये देहत्याग करण्याकरता. बलवान आहे महाराज, 10,000 हत्तीचं बळ आहे, पूर्वजन्मीचा गंधर्व आहे. तो भगवत भक्त आहे, कळतंय सगळं. पण प्रारब्ध अतिरेकामुळं माझी मुलं आणि पंडूची मुलं या आवेगात तो काय गेला, दबला गेला. आणि शेवट मग वानप्रस्थात वनात गेल्यानंतर आग लागली वनाला, पक्षी वगैरे पळू लागले जिकडं तिकडं. कुंती माता गांधारी बरोबर आहे. त्या दोघेही म्हणतात, भाऊजी तुम्हाला बाहेर काढतो चला. ती म्हणते आता तो म्हणतो आयतं आता मरण आलेलं आहे, कुठंतरी कोल्या कुत्र्याच्या भक्षस्थानी पडण्यापेक्षा अग्नीच्या समर्पणाला देह ठेवतो. त्याने हठयोगानं प्राण आकर्षण घेऊन महाराज त्याला त्यावेळी आठवलं, मला संजय सांगत होता ते आत्मज्ञान मला आता अंतःकरणात माझ्या आठवलंय.
आणि आता ते आत्मज्ञानपूर्वक मी या प्राणाचा काय करीन, महान अशा आत्म्यात लय करीन आणि मी सुखरूप काय जाईन, मुक्तीला जाईन असं म्हणाले. त्याने तो देह सोडला. सांगायचा हेतू काय, त्याने अगदी छद्मीपणानं ऐकलं, कपटानं ऐकलं, पण तेही ब्रह्मज्ञान वाया गेलं. म्हणून इथं काहीही केलेलं वाया जाणार नाही महाराज. अन्नदान केलेलं वाया जाणार नाही, देवासाठी दिलेलं पैसे वाया, दक्षिणा देणगी काही असो, वस्त्र असो, मुठभर तांदूळ असो महाराज, देवाला दिलेली, देवालयासाठी दिलेली जमीन नाही वाया जाणार. वामन अवतारामध्ये बळीराजाच्या दारामध्ये वामन काय मागण्या करता आले होते? त्रिपाद भूमी, 3 पाय भूमी पाहिजे होती. त्यांना स्वतःची उपासने करता, तप करण्याकरता स्वतःची भूमी असावी. त्यात हेतू होता देवाचा, बळीराजाला पाताळीत घालायचा. पण 3 पाय जमीन मागायची होती. म्हणजे पायाला पाय लावून नव्हे, 3 ढेंगा टाकल्या म्हणा आमच्या भाषेत. एक 10 फूट जागा मागायला आलेला होता. बळीराजाला वाटलं काय ब्राह्मण आहे, लहान आहे, बटू आहे, त्याला कळत नाही किती मागावं. या बळीराजाकडे जो मागायला आला त्याला आयुष्यात कधी परत मागावं लागलं जाणार नाही, असं मागायला पाहिजे, पण याला कळत नाही काय मागावं. आणि मग शेवटी महाराज वामनाची इच्छा म्हणून तो संकल्प सोडतो. मला असं सांगायचं आहे, वामनांना जमिनीची गरज नव्हती, पण देवासाठी म्हणून दिलेली भूमी महाराज देवाला बंधनात घालून गेली. बळीच्या दारामध्ये त्यांना साक्षात द्वारपाळ व्हायची वेळ आली. बळी सर्वस्वे उदार, जेणे उभारिला कर, करुणी कहार तो पाताळी घातला. द्वारपाळ होऊन आजही भगवान महाराज सुतल पातालामध्ये बळीराजाचं द्वाररक्षण करतात. ही देवाला दिलेल्या 10 फूट जमिनीची किंमत देवाला एवढी मोजावी लागते. आम्ही अखंड जागा दिली तर काय काय देव करील. आजही महाराज तेच वेदांतात, भक्तिशास्त्रामध्ये, कर्मामध्ये कायदे बदलले जात नाही. हे आमचं लौकिक राजकारण काहीतरी बदलत जाईल, हे भ्रष्ट लोकांच्या बुद्धीमुळं. पण देवाच्या साम्राज्यात काही बदललं जात नाही. आजही हरी म्हणण्याला तीच किंमत आहे. तीच हरी म्हणण्याला प्रल्हादाच्या काळातही तीच किंमत होती, कधीही बदलणार नाही. अबाधित कायदे आहेत ते आध्यात्मिक क्षेत्रातले आणि अधिभौतिक जीवनातले बदलत जाणारे कायदे. म्हणून तुम्ही आम्ही भगवंताची उपासना करत राहूया. सगळी जाणकार मंडळी आहे. देवाचं मंदिर तयार झालं. आता सगळं आपल्याला मुक्त आहे, मोकळं आहे. जशी आज गर्दी जमली अशी रोज भाषणाला जमावी. ही जी गर्दी आहे महाराज अशी जमली की आनंद होईल. भगवान शंकर भूते वेताळे नाचती, भगवंताला आनंद वाटेल. कारण हे परमार्थ हा देवासाठी अजिबात नाही. काय तुम्ही जे देता ते देवासाठी अजिबात नाही महाराज. काय देवाला कमी आहे, काय देवापाशी उणे म्हणतात. हे आता हे व्यवहार करावे लागतात. कारण तिथं आम्ही पुरोहित म्हणून असतो, गुरु म्हणून असतो, काही नवस सायस असतात. लोकांना यायचं काहीतरी महाराज एक आलंबन दाखवावं लागतं. लहान मुलाला सुद्धा उदबत्ती घेऊन पाठवावं लागतं, त्याशिवाय देवळाकडे जात नाहीत लोक. आणि मग देवळाकडे जा म्हटलं तर जात नाही. काहीतरी त्याला एखादी महाराज साखरेची पुडी काहीतरी द्यावं लागतं, त्याशिवाय सवय होत नाहीत. कारण हे पाय सहजासहजी अनंत जन्माचे भोगाचे संस्कार असल्यामुळे देवाकडे वळत नाहीत. आणि देवाकडे वळवणं याला शास्त्रानुसारी संस्कार म्हणावेत. आणि मग जे काही आपण प्रारब्धानं करतोय ते वासनेनं जगतच आहोत. पण थोडासा बदल करण्याकरता उपासनेला आम्हाला काय करावं लागेल, थोडंसं वळण द्यावं लागेल. आणि उपासनेमध्ये तुकोबाराय सांगतात, नवजे वाया काही करिता हरिकथा, आपण करिता वाया नवजे. नवजे वाया काही देवळाशी जाता, देवाशी पूजिता वाया नवजे. नवजे वाया काही केलिया तीर्थ, अथवा का व्रत वाया नजे. नवजे वाया का झाले संतांचे दर्शन, वाया जाणार नाही. तुका म्हणे भाव असता नसता, सायास करता वाया नवजे. इथं काही केलेलं असेल, मला जमकाना झाडला असेल, काही पकवाज वाजवला, कीर्तन समानच आहे महाराज. सगळ्यांना पुण्य वेगवेगळं नाही. गाता ही कथा समानाची जोडे. म्हणून परमार्थामध्ये आपल्या उद्धारासाठी एकच हेतू एवढा लक्षात ठेवायचा, मला मुक्त व्हायचं आहे. दुसरं इथं काहीही मिरवायचं. देव मिरवणार आहे, नियोजन त्याचं आहे. अपेक्षा अजिबात आम्ही ठेवायची. म्हणून कर्माची घडी बसवून घ्यायची, कर्म निष्काम करत राहायचं, उपासना सतत सतत राबवत राहायचं. आणि ज्ञान हे झाल्याशिवाय मरायचं नाही. ज्ञान व्हावंच लागेल, कर्म करावंच लागेल, उपासना करावीच लागेल. यात ज्ञान व्हावं लागतं आणि कर्म करावं लागतं, एवढं मात्र विसरायचं नाही. का करायचं निष्काम कर्म? चित्त शुद्ध होत नाही त्याशिवाय. कितीही तुम्ही सकाम कर्म करा, सद्गतीला जाल महाराज, स्वर्ग मिळेल, ब्रह्मादिक पदे मिळतील, नाही चित्त शुद्ध होणार.
आणि चित्त शुद्ध झाल्याखेरीज परमार्थाची पूर्वतयारी होत नाही. परमार्थ हा चित्त शुद्धीवरच अवलंबून आहे. शुद्ध होणं म्हणजे नेमकं तरी काय? महाराज, वाईट संकल्पच ज्याच्या चित्तात येत नाही त्याचं चित्त शुद्ध आहे असं समजावं. कोणालाही प्राण्याला दुःख द्यावं असं वृत्तीत अजिबात उमटत नाही, ते चित्त शुद्ध झालंय असं समजावं. आणि अशा पुरुषाची आता जर तयारी असे असेल तर त्यानं महाराज इतर साधना करायची गरज त्याला भासत नाही. म्हणून तुकोबारायादी आमचे सगळे साधू हे वैराग्य अधिष्ठित का होते हो? तर त्यांची तयारी पूर्व होती. तुकोबारायांना कोणी माळ घातलेली नव्हती, ते मूळचेच होते. तुका म्हणे झरा हे मुळीचाची, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आईते केले, तरी देखील ते गरुडांना विनवणी करतात. तुम्ही सनका अधिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार संगा देवा नमस्कार. साक्षात महाविष्णूचा अवतार असणारे तुकोबाराय वारकरी संप्रदायाचा आश्रय घेतल्यानंतर तो देवपणा टाकतात आणि वारकरीपणा प्रकट करून तुमच्या आमच्या करता संतांना विनवणी करतात. तुम्ही कृपावंत साधू संत माझं गोमट करा, काहीतरी चांगलं बरोबर करा, हे तुमच्या हातात आहे. देवाला म्हणतात तुका म्हणे तुझं विरहित कोण करेल मायेत, किंवा गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोही. त्याच्या पुढे सांगतात मी दीन आहे, माझा उद्धार करा. तुकोबाराय सांगतात गरुडाला लवकर येण्याकरता, कारण ज्यावेळी प्रयाण काळाला जायचं होतं त्यावेळी ते सांगतात वेगी आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी, कशानंही ते दीन झालेले. तुम्ही आम्ही दीन झालेले आहोत म्हणून दीन रंक मी आणत असे विनयतेनं मानतात, नम्रतेनं मानतात. हे भगवंता तुम्ही विश्वाचे नाथ आहात. विश्वनाथ का आहात? तर व्यापक आहात. तुमचं मोजमाप करता येत नाही. मग कशानं मोजमाप करता येईल? भक्तीची आमापे मोजितो अनंत मन वाचातीत तुझे हे स्वरूप. देव अशब्द आहे, अव्यक्त आहे, अरूप आहे, अगंध आहे, एवढा व्यापक आहे. नित्यो नित्यानाम चेतन चेतनानाम, तो चेतनातही आहे अचेतनातही आहे. ज्ञानोबराय सांगतात जडाजडी अंशी राहते जे सरीशी चेतना जे तुझ्याशी लटके नाही. जड आणि आजड सगळ्यामध्ये तो आहे. तो नाही असं ठिकाण नाही. म्हणून देवाला उत्पत्ती नाही, देवाला स्थिती नाही आणि देवाला लयही नाही. हे तुमच्या आमच्या दृष्टीनं म्हणावं लागतं का? तुम्ही आम्ही उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय आहे म्हणून. वास्तविक जगाचा जन्मच झाला नाही, त्यामुळे जगाला उत्पत्ती आहे असं म्हणणं हेही वेदांतात बसत नाही. आणि मग जगच उत्पन्न झालं नाही तर मग जगदंतपाती हे सगळी देवळं, सगळे देव, तुम्ही आम्ही कसे टिकणारे आहोत? एकमेव एकच देव टिकणारा आहे, अव्यक्त निराकार नाही जाकार. त्यावेळी कोण पूजा करत होतं? मग म्हणजे उपासना ही पद्धती देवासाठी नाही, उपासना ही आमच्यासाठी आहे. मग आमच्यासाठी जी लिहून ठेवलेली उपासना आहे त्यामध्ये वेगवेगळ्या देवताच्या आलंबनं मांडले, कार्यब्रह्मानं वेगवेगळे देव मांडले.
तुळजा भवानी, ज्योतिबा हे राष्ट्रीय दैवत आहेत, मानावी लागतील. मल्हारी मार्तंड, कोल्हापूरची अंबाबाई मोठी राष्ट्रीय दैवत आहेत. पांडुरंग परमात्मा, काशी विश्वेश्वर ही महान दैवत आहेत, मुक्ती देणारी, मानावी लागतील. सगळ्या संतांच्या यात्रा, संतांची ठिकाणं ही सात्विक केंद्र आहेत महाराज उपासनेची, तिथं आम्हाला जावावं लागेल. याच्यामध्ये भेद मानायचा नाही. दत्त भगवान, विष्णू भगवान, कोणाला स्वामी समर्थ आवडतील, कोणाला कोण आवडतील, शेवटी काय एक ग्रंथ, एक संत आणि एक पंथ आपल्या उद्धाराला पुरेसा. कुणाचाही एखाद्याचा पाठलाग करायचा आणि मुक्त व्हायचं. आपलं काम झालं की संपलं. आता एवढ्या गर्दीत जेवण भेटलं की झालं ना, का तिथं माणसं मापत बसायचं सांगा. शहाण्या माणसानं काय करायचं, शहाणा तो धनी घेतो, आपलं काम करावं, निघून जावं. माऊली 22व्या वर्षी निघून गेल्या, झालं काम म्हणाले. त्यांनाही 6 वर्ष जास्तच ठेवून घेतलं महाराज त्यांच्या भावा बहिणीने. हेतू काय, शहाणी माणसं आपलं काम झालं की फार वेळी तर काढत नाही. आम्हाला बोर्ड लिवावा लागतो, कामाशिवाय जास्त काळ थांबू घालवतात महाराज आम्हाला. आणि मग आमची ही योग्यता म्हणून शहाण्या मनुष्यानं अल्प जीवन करी तुका म्हणे साधे हरी. इंद्रिय कमी वापरायचे, कान कमी वापरायचे, डोळे कमी वापरायचे, तोंड कमी वापरायचं, वाचा वाणी खाणं पिणं हे सगळं मोजकं मोजकं करीत आणायचं. ही सवय लावून घेण्याकरता उपासना आहे. ज्ञान थोडं आहे पण कर्म आणि उपासनेचा मात्र आकार फार मोठा आहे. आम्हाला चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आता किती देवळं बांधायची सांगा, किती महादेवाला पाणी घालायचं. आमच्या 5-7 पिढ्या तरी गेल्या पाणी घालतच आम्ही आहे. मला तरी वाटते का आम्हाला तो देव वेगळा आणि मी वेगळा असंच पाणी घालतोय आम्ही. तो भगवान शिव आणि मी एक आहे असं कधी वाटलंच नाही महाराज आम्हाला. तो मीच आहे, मी वासुदेव तत्वता कळायला पाहिजे. म्हणून एक कळायचा परमार्थ आहे आणि एक करायचा परमार्थ. करायचा परमार्थ आहे तो कर्तृतंत्र, कळायचा परमार्थ आहे तो वस्तुतंत्र. वस्तुतंत्र जो परमार्थ आहे त्याला ज्ञान म्हणावा, बोध म्हणावा, आणि कर्तृतंत्र परमार्थ आहे त्याला उपासना म्हणावी. आणि म्हणजे कळण्याकरता करायचं आहे, त्यामध्ये विचाराशिवाय काही नाही महाराज. विचारच करावा लागेल. विचार विचार आणि विचार. विचाराशिवाय समाधान होत नाही. आणि जे करायचं आहे त्यामध्ये करणं संपतच नाही महाराज. किती पिढ्या आता महाराज रामलिंगांचं दर्शन घ्यायचं सांगा, घ्यावंच लागेल. नाही ते संपतच नाही. उपासना संपतच नाही. ज्ञान मात्र बोध देऊन संपत. साधुबोध झाला थाई समोर आला. उपासनेला मात्र काहीतरी आलंबन पाहिजे, काहीतरी महाराज पुढे विषय पाहिजे. मग तो उपासक कसा असावा, भावना निष्ठा असावा. उपासकाला भावना पाहिजे. ज्ञानी पुरुषाला महाराज विचारच पाहिजे. विचार झाला की त्याचं काम संपलं ज्ञानी पुरुषाचं. उपासकाचं मात्र भावना प्राबल्य. मग शाळीग्राम दिसला तर विष्णू मानायचा, सुपारी दिसली तर गणपती मानायचा, नारळ दिसलं तर लक्ष्मी मानायची. काही का असे ना, पण त्यानं महाराज काही का असे ना करत राहायचं. म्हणून वेगवेगळे देव दिसले की फसायचं नाही. आम्हा भाविकांची जाती एकविध चिष्पती, अलंकार शक्ती येते सर्व शकेची ना. अलंकारात आलं तरी सोनं वाया जात नाही. अलंकार सोन्यावर आरोप आहे. वास्तविक अलंकाराला सोन्यानं धरलंय काय, जो धारण करलाय त्यानं धरलंय सोन्या. अंगठीला अंगठी घालणाऱ्यानं धरलंय म्हणायचं का सोन्यानं धरलंय? खरं धरलंय सोन्यानं, पण ते मी धरलाय असा भ्रम आहे आम्हाला. अलंकार सोनं धरून ठेवतं महाराज. अलंकार सोनं होऊन जातोय शेवटी. तसं तुकोबाराया मी ब्रह्मरूपच होऊन गेलो म्हणतात. शेवटी काय, कोणत्याही देशातले, कोणत्याही काळातले, कोणत्याही अवस्थेतले पाण्याच्या लाटा ह्या पाणीच असतात का वेगळं असतं? आमच्या देशातलं पाणी आणि अमेरिकेतलं पाणी, त्यावर पाण्यावर उठलेली लाट हे पाणी रूपच असणार का वेगळी असेल? तसं या देशातली माणसं काय आणि परदेशातली माणसं काय, हे ईश्वर रूपच आहेत महाराज. आणि ही रूप वेगवेगळ्या रूपानं दिसली तरी एकापासूनच झालेली आहेत आणि ती एकच आहेत अशा अनुभूतीवर उपासकांना येण्याकरता किती चित्त सांभाळावं लागेल. कोणाही जीवाचा धर्म सर्वेश्वर. आम्हाला नुसता महादेव नाही पूजून चालणार, सगळीकडे त्याची प्रतीती आली पाहिजे. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी. बाजारातून आणताना हातातून आरसा पडला आणि फुटला. प्रत्येक तुकड्यात महाराज मी दिसायला लागलो त्यामध्ये.
ह्या तुकड्यात मी, त्या तुकड्यात मी. पहिला एकटाच मी दिसत होतो मोठ्या काचेमध्ये, आता प्रत्येक तुकड्यात मी दिसायला बघायला लागलं तर त्या तुकड्यातही, ह्या तुकड्यातही, सगळ्या तुकड्यातच मी आहे असं महाराज जर काच सामान्य दाखवती तर ही दिसणारी सगळी रूप का विश्वनाथाच्या रूपात दिसू नयेत? का अशी भावना होऊ नये? प्रत्येकाचा का अहंकार असा वाढत चाललेला आहे महाराज? कोणीही सौजन्यानं बोलायला तयार नाही. एकाच पांडुरंगाचे आम्ही उपासक आहोत, पण भांडतात माणसं मात्र अगदी हद्दीच्या बांधासाठी भांडतात तशी भांडतात. काय म्हणजे परमार्थ ही अंतरंग सुधारण्यासाठी आहे, मन सशक्त बनवायचं आहे, मनाला ट्रेनिंग द्यायचं आहे. तुमचं माईक तो माईक इथं कुणाला महाराज कुणाच्या प्रतिष्ठेला धक्का लावायचा नाही, कुणाला इथं नामोहरम करायचं नाही, आपण आपल्या उद्धारासाठी करायचं. म्हणून हे मन इतकं सशक्त बनवायचं, त्यामध्ये इतके दैवी संस्कार भरायचे की असं ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न तुकोबारायाने जसं बनवलं, मग गरिबी असेल तरी प्रारब्ध नसेल, पण दैवी संपत्ती मात्र आपण मिळवल्याखेरीज राहायचं नाही. म्हणून जनक सम्राट होते, परिस्थिती चांगली होती पण ब्रह्मज्ञानी होते. नाथ बाबा श्रीमंत होते पण ब्रह्मज्ञानी होते. तुकोबाराया प्रारब्धानं गरीब होते थोडे पण ब्रह्मज्ञानी होते. गरिबी श्रीमंती ही परमार्थाला आड येत नाही. परिस्थितीचा परमार्थाशी काडीचा संबंध नाही, मनस्थितीचा मात्र संबंध आहे. म्हणून साधकानं मनस्थिती ठीक ठेवायची. ज्याचं मन अतिशय शुद्ध आहे, निष्काम कर्म करून झालेलं, निष्काम उपासनेनं ज्याचं चित्त स्थिर झालेलं आहे आणि ज्याची बुद्धी शांत झालेली आहे, अशा साधकासाठी ब्रह्मज्ञान पायाला लागतं. ब्रह्मज्ञान गुरुनं येऊन सांगायला पाहिजे. अशा साधकाला गुरु शोधायला जावं लागत नाही, गुरु फक्त जाहीर करतात. म्हणून फार गुरुच्याही मागे जाण्यापेक्षा आपली तयारी करावी. आपली ज्यांनी पूर्वतयारी केली त्याचं काम साधलं. इथं 8:45ला पंचपदी सुरू केली म्हणून आता सुरू झालंय हे. आता सगळी जेवण खाऊन बसूया म्हटलं असतं तर नाही, पूर्वतयारी पाहिजे. अगदी जेवण करायचं झालं तरी पूर्वतयारी पाहिजे. तशी ज्याच्या चित्ताची तयारी झालेली आहे त्याला कोणत्याही देवाजवळ नेऊन बसवा महाराज, त्याचा साक्षात्कार होतोच. आमच्याकडे विनोबा भावे म्हणून होऊन गेले मोठे महाराज, पहिले गांधीजींचे आश्रमवासी. त्यांनी सगळ्या देवतांच्या उपासना केल्या, सगळे देवतांनी साक्षात्कारातून कळवून घेतले. म्हणजे एकच व्यक्ती अनेक देवांचे साक्षात्कार करून घेऊ शकते, हे साक्षात उदाहरण आहे त्यांच्यासारखं. म्हणजे आम्हाला देखील दत्त उपासना करता येते, राम उपासना करता येते, कृष्ण उपासना करता येते. आपण मात्र त्यात भेद मानायचे नाही. विश्वरूपानं तोच नटलेला आहे आणि असं विराट स्वरूप ज्या भगवंताचं आहे त्याचे सत्व रज तम ह्या मायेच्या गुणोपाधीमुळे 3 अवतार झाले, ब्रह्मा विष्णू आणि महेश. महेश झाला तमोगुणामुळे तो नाश करतो, रजोगुणामुळे तो काय करतो, ब्रह्मा जन्माला घालतो ब्रह्मदेव, आणि सत्वगुणामुळे तो स्थिती आपलं पालन करतो म्हणून विष्णू झाला. शेवटी काय हे 3ही देव महाराज ईश्वरात सामील आहेत. आणि तो ईश्वर सच्चिदानंद घन असा आहे, त्याला निरपेक्ष अस्तित्व, निरपेक्ष ज्ञान आणि निरपेक्ष सुख ज्याला म्हणतात असा सच्चित सुखमय आहे. आणि तोच सुखमय परमात्मा विश्वनाथाच्या रूपाने प्रकट झाला. त्याच्यापासूनच सगळ्या जगाला हे ज्ञान आलं. म्हणून ज्ञानोबांना आदिगुरु शंकरा लागून शिष्य परंपरा बोधाचा हा संसार झाला जो होते किंवा आदिनाथ उमा बीज प्रगटले किंवा नाथ बाबा सांगतात भक्तीचा सोहळा
उपासना ह्या भांगडाच भगवान शंकरांनी आरूढ केल्या, आम्हाला शिकवलं त्याने. पहिला वारकरी वैष्णव पांडुरंग परमात्म्याचा कापडी कोण असेल तर भगवान शंकर आहे. म्हणून ओम नमो शिवादी कावडी घेतली खंदी, मिळाली संत मांदी त्यांचे रजरेणू मंदिरे, शिवनाम शिखरमुखी शिविपा कापडियारे, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णवांचा शिरोमणी असेल कोण तर भगवान महादेव परमात्मा आहेत. म्हणून महादेवात आणि पांडुरंग परमात्म्यात भेद मांडलेला नाही. विठोनी श्री धरिला देवरामा, पांडुरंग परमात्म्यानं डोक्यावर धारण केलेलं आहे. म्हणून असा ज्ञानी भक्त होते नाही जो तापसिया माझी धुरजटी, जो योगिया माझे मुकुटी. योग्यात मुकुट, तापसे माझे धुरजटी. भगवान शंकर एवढे पवित्र, उत्तम, अतिशय रामनाम मुखी सर्वकाळ घेणारे आहेत. आणि मग त्यांचं वैभव जर बघायला गेलं तर त्याग आहे त्यांच्याकडे. आमच्या संप्रदायाला मूळ पाया आहे त्यागाचा. म्हणून उपासना ज्याला चालवायची आहे त्यानं भोगी बनता उपयोगाचं. उपासना ज्याला करायची आहे, उपास्य म्हणजे देवाजवळ जायचं, आसन म्हणजे देवाजवळ प्रतिष्ठित व्हायचं. असते 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 गुणांचं अतिक्रमण थोपवायचं. आणि मला कसं शांत होता येईल, माझी घोर वृत्ती, मूढ वृत्ती कशी शांत होईल हे बघण्याकरता तमगुणाचा त्याग व्हावा लागेल, रजोगुणाचा त्याग व्हावा लागेल. आणि मग 3 गुणांचा अभेर होऊन तू गुणत्रया त्या भेरी मी माझे हे नगरी, एक आत्मसुखांतरी विसंबंधनी. शांत वृत्तीनं जीवन जगायचं. शांत म्हणजे नेभळट नव्हे महाराज, दुर्बळ नव्हे. जिथं वापरायचं तिथं कायदा वापरावाच लागेल, जिथं महत्वाकांक्षा वापरायचं तिथं वापरावीच लागेल. जोडून या धन महाराज. शेतात गेलं तर जिथं हद्दी आहे तिथं सांगावंच लागेल समोरच्या माणसाला हे माझं आहे म्हणून. मला दुसऱ्याचं नको पण माझं तुम्हाला देणार नाही, ही भूमिका असावी, ही याला महत्वाकांक्षा म्हणतात. पण तरी देखील शांत वृत्तीने जे निर्णय घेता येतील ते तुम्हाला घोर वृत्तीने घेता येणार नाही. एकच गोष्ट, एखादी केस नोंद करायची झाली तर तुम्ही दंगा करून नोंद करण्यापेक्षा शांत वृत्तीने नोंद केली तरी होतेच की. काय फरक होतोय? शांत कोण मनुष्य राहू शकतो? जो सत्वगुणी असेल तो. सत्वगुण वाढवायचा झाला तो कमवायला पाहिजे का विकत मिळतोय? मग कमवायला देव देणार का आम्ही कमवायला पाहिजे? प्रकृती आमची आहे का देवाची? आमची. आम्ही बनवायला पाहिजे, आम्ही वाढवायला पाहिजे. महाराज आम्हाला सर म्हणून कोणी चालत नाही. तू चुकला म्हटलं तर चालत नाही. आम्ही दुरुस्त होऊ करू या जन्मामध्ये. मनुष्य बुद्धी भ्रमाने प्रमादाने घेरलेले, चुकी होणारच, तरंग उठणारच. पण त्या तरंगाची लाट होऊ द्यायची नाही. तरंग शांत ठेवायचा. आणि महाराज ह्याला आम्ही सगळे प्रापंचिक आहोत, आम्हाला सगळ्यांना अनुभव आहे. काही गोष्टी येतात, काही काळ टिकतात आणि काही काळाने निघून जातात. म्हणून शहाण्या मनुष्यानं मिथ्या गोष्टीवर फार आपली आसक्ती दाखवू नाही. अगा आत्मजेच्या विषयी जीव जैसा निरभिलाषी. ज्ञानोबा सांगतात आपली मुलगी महाराज 10-20 वर्ष वाढवली जाते, 20-25 वर्ष. आणि लग्न झाल्यानंतर ती जाते सासरी. गेल्यानंतर मग आता ती आपलीच पहिली होती, आता ती गेली. गेल्यानंतर आपल्या घरात नाही का कायमची गेली? आता आपल्या घरात नाही, कायमची नाही गेली आहे, पण ती आता कोणाची झाली? दुसऱ्याची झाली. आता काही काळानुरूप ती आपल्याकडे येईल. आल्यानंतर तिची मुलं बाळ पुढे भविष्यात दिवाळी सणाला सगळ्या यात्रेला वगैरे येतात, राहतात. ती मुलं राहिली, काही काळ आठवणी त्यांच्या राहतात आणि ती निघून जातात. मला सांगा, ती येते जाते, काही काळानं आली, काही काळ राहिली, काही काळानं निघून गेली. आल्यानंतर ती म्हणते आमच्याकडे असं नसतंय, तुमच्याकडे असं आहे. आता जी 25 वर्ष राहिली आपल्या घरात ती आम्हाला म्हणते आमच्याकडे असं असतंय. केवढा फरक पडतो मला. 4-8 दिवस राहिले तर ती त्या घराला आपलं म्हणते आणि ह्या घराला मुळच्या तुमचं म्हणते. केवढा मोठा बदल आहे. 25 वर्ष ज्या घरात राहिलं ते घर एका क्षणात ते तुमचं म्हणते. एवढ्यावर तरी आम्हाला कळलं आलं पाहिजे ही गोष्ट मिथ्या होती. मग ती आता दिवाळी सणाला आली, योग्य तो धर्म करावा, साडी वगैरे घ्यावी, कपडे घ्यावीत. महाराज बहिणीला, आत्यांना, सगळ्यांना घेतलेलं वाया जाणार नाही. आपल्या बायका मुलांच्या पेक्षा त्यांना धर्म करावा जास्त, शास्त्रही सांगतं. पण तरी देखील काही काळ येतात, स्मृती ठेवून जातात. ती गाणं आहे बघा, अशी पाकरी येते, ती स्मृती ठेवून जातात का आम्ही घेऊन ठेवतोय स्मृती? आम्ही ठेवून घेतोय महाराज स्मृती, ती ठेवून जात नाही. स्मृती ठेवून घेणारा शाना काय व्यवहार करून घालवले ना बरा.
ती तिकडली आहे म्हणजे तिकडच राहावी. तसं आम्ही देखील आपलं आत्मस्वरूप मूळचं आहे तिकडं लक्ष द्यावं. काय नको तो संसार आपला म्हणून त्याच्याकडं गुंगून राहायचं. काय रंगायचं कशात. आम्ही विश्वनाथात मन लावलं पाहिजे का दीन करणाऱ्या दुःख देणाऱ्या संसारामध्ये रमायचं. आता पुऱ्यांशी भरोभरी रंग होऊन राहेण द्वारी तुझा दास मी दीन कामारी तुका म्हणे करी कृपांता. म्हणतो मग आम्हाला पुष्कळ महाराज दैन्य भोगावं लागतं. दीन महाराज पांडवांना दुर्योधनानं दीन बनवलं, विभीषणाला रावणानं दीन बनवलं, कैकेयीनं दशरथ राजांना दीन बनवलं, कैकेयीनं रामप्रभूला वनाला लावून दीन बनवलं. अशा कित्येक दैन्यता सांगता येईल. तुकोबारायांना सगळी कारणं होती. कोपला पाटील गावीचे हे लोक दीन झाले नाहीत महाराज. सोडून दिला विषय. सोडता आलं पाहिजे. संकल्पानं त्याग करता आलं पाहिजे. आणि त्यागाला बळ जास्त लागतं, भोगाला बळ लागत. इथं जीव नकोस म्हणून सांगणाऱ्याला महाराज इंद्रिय निग्रह करून थांबावं लागेल. जेवायला सांगावं लागत नाही. भोगाला काय नाही, बसलं की जेवाय वाढते आताच. पण मला जेवायचं नाही म्हणून 2 तास काढणं सोपं आहे का हो इथं. त्यागाला जास्त दुःख आहे, त्यागात दुःख आहे. पण सुरुवातीला दुःख असलं तरी पहिली वैराग्य गळा धैर्य शंभोड बिगळा मग ज्ञानामृते सोहळा पाहिजे. पहिला वैराग्याची गरळ महाराज भगवान शंकर प्याले अमृत मंथन समुद्र मंथनाच्या वेळी. म्हणून पुढे ज्ञानामृताचा सोहळा त्यांना मिळाला अमृत प्यायला. तसं साधकानं पहिल्यांदा क्षणभरी आम्ही सोशिले वाईट साधिले अवीट. म्हणून आपण अशी तयारी करून ठेवायची. त्रास होतो उपासनेत, कष्ट घ्यावे लागतात, नको त्या गोष्टी सोडाव्या, त्रास करावा. कुठंतरी मन मारलेलं असतं. चहात मन अडकलेलं आहे, तंबाखूत अडकलेलं आहे, सिगरेटात. आपलं जीवन किती व्यापक विशाल आहे महाराज. सामान्य चहासाठी तळमळतात माणसं. कुणाला तरी उचलू लागतात गटडीच्या, भजी खायला जातात. काय जरासं हे करू लाग, तुला मी वड देतो. वड्यासाठी हे शरीर वड्यासाठी दिले देवा. नरदेह निदान उत्तम. आपण आपल्या शरीराची महाराज किंमतच केली नाही. हे उभं शरीर आहे, ऊर्ध्वगामी आहे, वर नेणार आहे. आम्हाला बुद्धी आहे. मानव आणि मानवेतर हे मानवेतर प्राणी ही चेतनात पडलेले भेद आहे. चेतनामध्ये अंतःकरण आहे, जडामध्ये अंतःकरण नाही. म्हणून दृश्य सृष्टीचे 2 विभाग आहेत, एक जड आणि चेतन. हे चैतन्याच्या विभागानं पडलेले भेद नाहीत. अंतःकरण नसणे आणि असणे यामुळे पडलेले आहे. अंतःकरण नाही त्याला जड म्हणतात, अंतःकरण आहे त्याला चेतन म्हणतात. चेतनातही पशुपक्षी वेगळे आहेत. त्याने आडवी शरीर आहे, आम्हाला उभय शरीर आहे. त्यांना आहार निद्रा भय मैथून समानच आहे. पाठीचा कणा समांतर आहे. त्यांना भोग योनी म्हणावं. काही पक्ष्यांची शरीर तिरपी आहेत, तिर्यक योनी म्हणावी. काही वटवागळाची शरीर आहेत, उलटी टांगलेली आहे. आमचं शरीर माझं उभा आहे, वर बुद्धी आहे, विवेक आहे. यामध्ये देव कळवून घेण्याचं सामर्थ्य आहे, मुक्त होण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून सा विद्या या विमुक्त हे. म्हणून आम्हाला शाळेत प्रश्न विचारला, ज्या मुलाला उत्तर येते ते वर हात करतं महाराज. वर हात, खाली हात करत नाही. ते वर 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 उठणं म्हणजे मला येतं, उत्तर येतं. आणि मग ज्याला उत्तर येत नाही त्याच्याकडे शिक्षक गेला की ते खाली मान घालतंय, बेंच मध्ये मान घालतं. खाली खाली का घालतं. अज्ञान आहे. अज्ञान माणसाला खाली बसवतं, ज्ञान माणसाला वर उठ. म्हणून सा विद्या या विमुक्त, विद्या मुक्त करते. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. या इह लोकांमध्ये ज्ञानासारखी पवित्र गोष्ट नाही. हे खरं असलं तरी ते ज्ञान जिथं वस्तीला येतं, ते अंतःकरण मात्र जर कामक्रोधादी विकारानं भरलेलं असेल ते कसं वस्तीला येईल. ज्ञान हे देवाचं स्वरूप आहे. आपण शहाण्या मनुष्यानं ते यायलाच तयार आहे, दारात आहेच. आम्ही मूळचे मुक्त नव्हतो कधी, मूळचेच मुक्त आहोत. पण भ्रमानं बांधलो गेलो असा भ्रम झालेला आहे. म्हणून आम्हाला उपासना करायलाच लागू नये. वास्तविक तुकोबाराय सांगतात की मुक्त कासया म्हणावे बंधनाची. मला मुक्तहीपणा माहिती नाही आणि बंधनही ठाऊक नाही. का मला सांगा की वैद्याच्या घराला कोण जातो. आजारी पडलेला जातो का निरोगी. आजारी पडलेला. मग आजारीच पडलं नसलं तर वैद्याची गरजच नाही. तसं या जगामध्ये भ्रम गेला तर कशाला गुरुची गरज आहे, देवाची तरी कशाला गरज आहे. महाराज जुन्या काळात फार असे देवाला फार लोक किंमत देत नव्हते. ऋषी मुनी हे स्वतंत्रच अभिव्यक्ती स्वतःच तपश्चर्या करायचे आणि त्या सत्याचा आविष्कार करून घ्यायचे. देवादिक त्यांच्या दारामध्ये जायचे, आम्ही तुला प्रसन्न आहे काय मागायचं ते माग म्हणून. महाराज असं मागामागीमुळेच फसवून देवाने काय केलं, सगळ्या ऋषींना महाराज संसारी बनवून ठेवलं. म्हणून मागामागीच्या फंदात कुणीही पडू नये, बुवा नाही त्यात पडू नये माझ्यामध्ये.
मागण्यानं काय होते, घसरते, वृत्ती बदलते. म्हणून लोकातले सगळे व्यवहार आहेत ते आपल्यात एक मान्यता धरून बसलेलं हो त्या काढायच्या. म्हणून दीनपणा असते 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 निघत जाईल. दीनपणा हा इंद्रियानं आणलेला आहे. आणि भगवान शिवाला आपण बहिर्मुख इंद्रिय आहेत ते अंतर्मुख करून व्हायचे आहेत. वास्तविक उपासना करायची बहिरंगानं, टाळ वाजवायचा, हरिपाठ म्हणायचं, हे सगळं होईल. पण अंतरंगातून तिन्हीही साधनं त्याच्याकरता वापरायची. मनानंही त्याचं चिंतन, कायानेही त्याची सेवा करायची, वाचेनेही त्याचं नाम घ्यायचं. तेच घेतलेलं नाम याच कानाने ऐकायचं, ते रूप या डोळ्याने पाहायचं. चित्ती तुझे पाय अखंडमुखी हेचे एक तुम्हा म्हणून उपासनेला भाविक माणसाची गरज आहे. भाव म्हणजे असणे, अभाव म्हणजे नसणे. अस्तित्व ज्याला कळालं, प्रत्येकात देवाचं अस्तित्व आहे हे कळणं म्हणजे भाविक. आणि असा भाविक जर महाराज ज्ञान प्रांतात उतरला तर तो मग ज्ञान गिळुनी गावा गोविंद गा. आमचे सगळे वारकरी संप्रदायातले संत हे ज्ञानोत्तर भक्तीमधले आहेत. त्यांनी उगाच पूर्व भक्ती केली नाही, त्यांनी साध्य भक्ती, सिद्ध भक्तीच्या पलीकडे गेलेले आहेत. त्यांनी गौणी भक्ती कधीच केली नाही, पराभक्ती केली. पराभक्ती हे शुद्ध तुम्ही जाणा. म्हणून ज्ञान, वैभव, जया, क्षमा, शांती यानं सगळे संत आमचे भारलेले आहेत. आणि म्हणून तुकोबार यांच्यासारखा महात्मा भगवान विष्णू आणि भगवान शिव यामध्ये भेद न मानता आम्हाला एक सामान्य एक बैठक बसवून दिली. भगवान शिवाची उपासना केली तरी हरकत नाही आणि विष्णूची उपासना केली तरी हरकत नाही. हरिहर सांडोनी देव धरती भाव क्षुल्लकी, ऐका त्याची विटंबना देवपणा भक्तांची. हे दोन देव सोडून जर तुम्ही उपासना कराल तर तुमची काय वाढेल, आसक्ती वाढत जाईल संसारामध्ये. तुम्हाला रिद्धी सिद्धीमध्ये कधी म्हणताल, भोगामध्ये म्हणताल. भोग याच्या पलीकडे जाणारा देव आहे तो मुक्तिदाता आहे. नशे मुक्तिदाता तिहे माझी लोका, देवतारको तुझ वाचून एका, मनिमानसी चिंतिता रूपनाम पडे पापताप भयनासे का. त्या पांडुरंग परमात्म्याची उपासना केल्यानंतर कोणताही अधिदैविक, आध्यात्मिक, अधिभौतिक कोणतेही ताप राहत नाहीत, कोणताही विकार अंतःकरणात राहत नाही. शुद्ध अशा निर्भेळ सुखरूप अवस्थेला जीव जातो. एवढा भाग गेला, श्रीन गेला, उच्च अवस्था प्राप्त होते. म्हणून भगवान परमात्म्याकडे मागणी करतात, देवा मला उपासना करायची आहे, तुम्ही नाथ आहात, मी अनाथ आहे, मी रंक आहे, मी दीन आहे, हे विनय प्रकट केलेला आहे. म्हणून म्हणतात कृपा कराल ते थोडी, हे माझ्याकडून होत नाही, म्हणून पाया पडिलो इंद्र हा त्रैलोक्याचा राजा आहे, पण त्याला देखील कोणाला तरी शरण जावावं. ककुत्स नावाचा राजा होता, त्याला देखील एका दैत्याच्या नाशाकरता इंद्र घेऊन गेला. त्याचं मरण इंद्र जर बैल झाला तरच होणार होतं. इंद्र बैल झाला, इंद्राला व्यसन घातली, त्यावर ककुत्स राजा बसला आणि व्यसनीला हात घालून महाराज तो त्याला पळवत आहे. इंद्रासारखा त्रैलोक्य संचारी देवही काय होतो, दीन होतो. मला सांगायचं काय, ज्याला सत्ता सांभाळायची आहे तोही दीन होतो, ज्याला आपली संपत्ती सांभाळायची आहे तोही दीन होतो. रावणही दीन झाला महाराज, काय गरज नव्हती सीतामातेला न्यायची. असे दीन होतात लोक. हे दीन कशासाठी होतात, स्वार्थासाठी दीन झालेले आहेत महाराज. आजही पुष्कळ लोक असे दैन्यानं भारलेले आहेत. आणि तुम्ही आम्ही तर सामान्य जीव आहोत, आम्ही इंद्रियाधीन झालेले आहोत. आमच्याकडे दीनता आहे ती इंद्रियामुळे आलेली आहे, म्हणून इंद्रियांची दिने आम्ही केलो नारा.
आणि मग अशा दीन रंक सामान्य लोकांच्या करता उद्धार होण्याकरता काय व्यवस्था? दिनाचा सोयरा देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. त्या पांडुरंग परमात्म्याला पर्यायानं भगवान विष्णू, भगवान शिव, कोणतेही देव असू दे, त्यांना कृपावंत आवडतात आणि मग ते दैन्य दूर करतात महाराज. उपमन्यूनं व्याघ्रपाद मुनींचा मुलगा आहे, ज्येष्ठ मुलगा, दुसरा मुलगा धौम्य. व्याघ्रपादांना 2 मुलं, वशिष्ठ गोत्रातलं कुळ आहे त्यांचं. आणि त्या उपमन्यूला दूध प्यायचं होतं. त्याची आई गरीब असल्यामुळे पीठच कालवून द्यायची. एक दिवस आपल्या विद्याभ्यासातल्या मुलांच्या त्याला चांगलं आटीव केशर घातलेलं दूध प्यायला मिळालं आणि मग त्याला असं कळालं ह्याला दूध म्हणतात. तोपर्यंत तो काय पित होता? पीठ कालवूनच पित होता. आम्ही सुद्धा असंच पीठ कालवून प्यायला लागलो. अजून खरं काय कळालेलं. आणि मग त्या व्याघ्रपादांच्या मुलाची अशी अडचण झाली, उपमन्यूची, घराला आला, आईजवळ भांडायला लागला. तू देणाऱ्या दुधापेक्षा त्या मित्राच्या घरात पिलेलं दूध अतिशय चांगलं होतं, सकस होतं. आणि मग अडचण झाली. आई म्हणाली आम्ही गरीब आहोत, आमच्याकडे इतकी संपत्ती नाही, गाय घेणे इतकं आमच्याकडे धन नाही, मग तुला कोण देईल? तर ईश्वर देईल, जा म्हणाली उपासनेला. तो उपमन्यू निघाला आणि त्या उपमन्यूच्या त्या भावनेसाठी पहा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची अर्हता, क्षीरामध्ये दूध भाती, 1 वाटी दूध मागण्याकरता मोल गेलेला आहे. त्याला काय दिलं भगवंतानी? क्षीराचा सागर दिला. देणे शिवाचे अद्भुत. भगवान शंकर भरपूर देतात महाराज. याचा अर्थ भरपूर आसक्ती घेऊन मागायचं नाही. देणं भरपूर आहे, त्याला काय कमी आहे सांगा? काय येऊन येत आहे आपाशी रिद्धी सिद्धी ज्याच्या दाशी, त्याच्याजवळ भांडवलच असा. म्हणून शिवलीलामृताचा अखंड महाराज तुम्ही आख्यान बघा. दाशहरीरायाच्या आख्यानापासून चिलियाबाळाच्या आख्यानापर्यंत, कलमाशपादाचं आख्यान बघा, भद्रायुचं, सिमंतिनीचं आख्यान बघा, नैध्रुवाचं, शारदेचं आख्यान बघा. ही सगळी आख्यान आपल्याला काय सांगतात? निष्काम कर्म, निष्काम उपासना, त्याच्यावर असलेली श्रद्धा, देवाची केलेली उपासना. महाराज तो शबर आहे, चिताभस्म देतो. एक दिवस मिळालं नाही, बायकोला दहन करतो, तिचं चिताभस्म भगवान शंकरांना देतो. हेतू काय? केवढी निष्ठा आहे त्यांच्यावर. म्हणून उपासना करणाऱ्या साधकानं आपली श्रद्धा पहिली बळकट केली पाहिजे. आपल्याला मिळवायचं काय? निश्चय केला पाहिजे. निश्चय झाल्याखेरीज महाराज परमार्थ वेगानं होत नाही. अजून आमचा निश्चय झाला नसेल तर मग करायचं काय? नाही, मग काही ठरायला पाहिजे. संध्याकाळी जेवणामध्ये कोणती भाजी करायची हा निर्णय जर लागला नाही 7 वाजेपर्यंत आणि 11ला जर भांडणं करून जर निर्णय लागला तर जेवण कितीला होईल? 2 तसं तरणा भाग्यवंत तरुण असताना निर्णय लागावे, निश्चय व्हावा. म्हातारपणी 95ला गाडी आल्यावर मग मी हरिभक्ती करीन हे निर्णय चुकीचा आहे. कारण तो काळ आता उरलेला नाही. आयुष्य जात आहे ठराविक वय असतं. लग्नाचं वय, अभ्यासाचं वय, ब्रह्मचर्य, धर्म, गोकावी, अक्षरे, आश्रमी, विचार, षटकर्मी धर्म जपावा लागेल. धर्माला महाराज प्राणपणानं जपावं लागेल. धर्म उत्तम फळ देणार आहे. धर्मो रक्षती रक्षिता. जो धर्माचं रक्षण करेल त्याचं धर्म रक्षण करेल. सीतामातेचं रक्षण अशोकवनामध्ये रावणाच्या महाराज एवढ्या दुष्ट संगतीमध्ये रामप्रभूने केलं का? तिच्या पातिव्रत्य धर्मानं केलं रक्षण तिचं. मग सीतामाता आपल्या पातिव्रत्याच्या बळावर जर रावणाला 20 फूट जवळ येऊ देत नसेल तर मग आमच्या स्त्रियांना आणि आम्हाला तरी काय कमी आहे धर्मरक्षणाकरता? आम्ही तो आग्रह करत नाही. आग्रहानं परमार्थामध्ये उद्धार होतो. अट्टहास करावा लागेल. यासाठी केला सोफोबाराया कोणत्या जातीत जन्माला आले? दलित. आज मोठे मोठे ज्ञानी पंडित महाराज त्यांच्या समाधीवर डोके टेकतात. ब्राह्मण असतात, मोठे मोठे विद्वान असतात, शिकलेले असतात. महाराज परदेशातले लोक असतात, त्यांच्या समाधीवर डोके टेकतात. हे कशामुळे झालं? आग्रह धरला विठ्ठल नामाचा आणि विठ्ठल नामामुळे जीवनमुक्त झाले. त्यांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. पांडुरंग परमात्म्यानं पितांबरात त्यांच्या अस्थि धारण केले आणि त्यांना स्वतः समाधी दिली आपल्या समोर. एवढी मोठी जीवनमुक्ती दलित समाजात येऊन जर ते साधतात, आम्हाला काय बिघडले हो? आम्हाला देवाचं जवळ जाऊन दर्शन घेता येतं, सगळं काही करता येतं आणि चांगल्या उत्तम कुळामध्ये जन्म आहे म्हणून आग्रह धरायला पाहिजे, अट्टहास करायला पाहिजे. धर्माच्या चांगल्या गोष्टी संस्कार म्हणून बांधवल्या पाहिजेत, अंगामध्ये ते संस्कार करून घ्यायला पाहिजेत. असते असते आज ऐकायला पाहिजे महाराज. वेदांत थोडा थोडा ऐकायला पाहिजे. अंतःकाळाला उपयोगी येईल. हे यानं काय होतंय, त्यानं काय होतंय, उद्या बघूया नाही चालणार.
यानं वेळ वाया जातो, वेळ वाया घालवायचा नाही, वेळ आपल्या हातात नाही. श्वास आणि श्वास महाराज, आयुष्य श्वासावर आहे, वयावर अवलंबून नाही. आणि मग श्वास ज्याने महाराज चांगल्या कार्याकरता वापरले, तुका म्हणे सत्यकर्म व्हावे, सद्गती तरी मिळेल, चांगल्या गतीला तरी तुम्ही आम्ही जाऊ. म्हणून घर बसल्या प्रत्येकाने व्रतवैकल्य करावी. स्त्रियांना चांगला धर्म दिलेला आहे, मुलाबाळांना धर्म दिलेला आहे, आम्हाला चांगला धर्म देवानं घर बसल्या दिलेला आहे. ठाई सबाई सोनी फिरत राहायचं. किती तीर्थयात्रा केल्यावर समाधान होईल? पण फिरून फिरून होणार आहे काय सांगा? घाण्याच्या बैलासारखी भोवळ आली तरी थांबणार माणसं. इकडे तेल पडतंय का काय गाळा लागलं हेही कळे ना. थट्टा करत असं नाही मला. तीर्थ करू तरी मन नाही सवे, व्रत करू तरी विधीने ने स्वभावे. देव आहे म्हणो जवळी तरी आपपरावी न अपपर भाव गेला नाही महाराज. काखेत दुसऱ्याचं मूल घेतलं आमच्या स्त्रियांनी तर ते दुसऱ्याचं मूल काय रेडा जड आहे म्हणते आता बायका. आणि आपलं मूल पंढरीपर्यंत नेतीला काय सांगता यायचं नाही. आपलं मूल जड वाटत नाही, दुसऱ्याचं मूल तिथनं तिथपर्यंत त्याला कोचत्यात रडीत्यात उतरते असले मला. हा अपपर भाव जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत भूतत्वात देवत्वाची प्राप्ती कशी वाटेल? नाथाने महाराज दलिताचं तापणार मूल नेलं, त्याला कपडे केले, त्याला दागिने घेतले. महाराज आमच्या हरिपंडिताला मुलगा झाला त्यावेळी मला हे करायला भेटेल, त्याच्या अगोदरच देवाने ही संधी दिली आहे महाराज. दलिताचं मूल, तिच्या आईला वाईट वाटलं, नाथाने आपल्या मुलाला मांडीवर घ्यावं. नाथ तर कोठे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आहेत आणि त्यांच्या घरात मी कशी जायची? तिला स्वतःच मूल ओळखे ना महाराज. ज्याला कपडे घालायला नव्हते त्याला चांदीचे सोन्याचे दागिने किती आनंद झाला असेल, आणि मग त्याचं भाग्यही त्या मुलाचं किती असेल. हे नाथांना त्या मुलामध्ये जाणीव महाराज. दुसऱ्याला दुःख होतं ही पांडुरंग परमात्म्याला पीडा होते असं नाथांच्या अंतःकरणात वाटत होतं. याला शांती म्हणायची, याला म्हणायचं सर्वत्र सर्वाभाव होते भगवत भाव. म्हणून त्यांनी गंगा आणलेली गाढवाला पाजली. आम्हाला महाराज सौजन्य नावाची गोष्ट उरलेली नाही. आम्ही चहा पीत बसू, खरं फुडल्याला चहा पी सुद्धा म्हणत. अर्धा कप द्यायला काय हरकत? वैरी असेल, कोण असेल दारात आलेला, देव पुजाय बसला आणि एखादा माणूस आला महाराज त्याची विटंबना करू नये. देव बाजूला ठेवावा आणि त्याची आधी व्यवस्था करावी. तू जिवंत माणूस आलाय दारात, त्याची तुम्ही प्रतारणा करता आणि कशाला पितळीचं देव पुजत बसायचं? ते जिवंत माणूस दारात आलेला आहे, तो नाही आंघोळ करता येऊ दे, काहीतरी मागा येतात माणसं, कुदळ खुरं मागा येतात. आम्ही संसारी माणसं, काही का असे ना काहीतरी मागण्या करता येतात. पूजेत उठायचं आणि द्यायचं, काही बिघडत नाही महाराज. माणसं गाईच्या पाया पडतील, तुळशीच्या पाया पडतील, खरं माणसाबरोबर माणसासारखी वागत नाही. तुळशीपेक्षा मानवी शरीर हलका आहे भाऊ. धर्मशास्त्र सांगते म्हणून तुळशीला किंमत द्यायची. जिवंत आत्मतत्व ज्या देहात नांदत आहे ते तुळशीपेक्षा कोट्यावधी पट श्रेष्ठ आहे महाराज. या तेज आहे ते आत्मतत्वाचं. आणि हे न बघता माणसं तुळस पुजावी मान्य आहे. तुळशीजवळ भगवंत असतात, गाईजवळ भगवान परमात्मा नांदत असतो. अग्निशाळा, गोशाळा, वृंदावन पवित्र ही ठिकाण आहेत महाराज. हे आपण पावित्र्य सांभाळायचं आहे, हेही करावं लागेल. मंदिराजवळ नाही चप्पल घालून बसून चालणार, मंदिरात पाय सोडून नाही बसायचं, गावाच्या लौकिक वार्ता मंदिरात बडबडायच्या नाही, कोणाचे वाईट संकल्प मंदिरात करायचे नाही. मंदिरात कोणती गोष्ट बोला ती होणारच महाराज. मी गुरु आहे म्हणून मला अनुभव आहे. चांगलं बोलला तरी चांगलं होतच, वाईट बोलला तरी वाईट होतच. कारण ती एक शक्ती अशी आहे, ते ठिकाण पवित्र आहे. देऊळ नव्हे घर, प्रपंच ते काय घर आहे का कोणाचं? देव वास्तव्य करतो महाराज. म्हणून जुन्या पद्धतीची आमची पिरॅमिड पद्धत का होती? सगळ्यात त्रैलोक्य संचारी देवता त्यामध्ये येऊन वास्तव्य करावे, त्यांची शक्ती संचारित करून घ्यावी, याच्याकरता अग्रभागाला मला कळस बसवायची पद्धत आहे अजूनही आमच्याकडे. मंदिराला हे स्लॅब टाकायची आता पद्धत आली, नाहीतर कळसच पद्धत जुनी योग्य आहे. कळस आकर्षण घेतो, अतिसूक्ष्म अग्रभागावरच महाराज अतिसूक्ष्म शक्ती वास करते. म्हणून आजही महाराज चिंचेच्या पानावर वीज पडते बघा तुम्ही. जेवढी सूक्ष्म सूक्ष्म वस्तू आहे त्यावर वीज पडते. आकर्षण घेण्याचं सामर्थ्य आहे त्याच्याकडे. म्हणून धर्मस्थळ बघा, ख्रिश्चनांची धर्म मंदिर बघा महाराज, ते पिरॅमिडच आहेत त्यांचे. काही असे ना का, आपल्याला ही पद्धत माऊली सांगतात. देवळाच्या कामा कळसू परम गंगेश सिंधू प्रवेश. की कळस झाला की प्रासादाचं काम संपलं. प्रासादा असे काम नाही, कळसा परते काही प्रासादी काम नाही. म्हणून आपण मंदिराचं पावित्र्य सांभाळूया, करावं लागेल. मंदिरात लौकिक वार्ता बोलू नये, कुणाविषयीची निंदा मत्सर या गोष्टी हे आपण शिकायचं आहे. मी उपदेश म्हणून सांगतोय असं अजिबात नाही. मंदिरात महाराज धूम्रपान करू नये, चप्पल घालून चालू नये,
हे चप्पल आता घालतोय आम्हाला उपमर्द आहे आमचा महाराज तो तुकोबाराय नाटाच्या भंगात सांगतो क्षण एक नागेवा पायी न तर चले तया करता नाही ओढती काटमना सोयी अग्निस्तंभावा हे कवठाळे जे चप्पल तू पायातून काढलं नाहीस त्याच्याबद्दल तुला वर काट्यावरून चालवलं जाईल म्हणजे देवळाच्या दारात सुद्धा चप्पल घालायचं नाही हे तुला त्रास यम पुढं करते त्याच्याबरोबर आधीच काढून ठेवायचं काय बोलते वास्तविक मंदिराकडे चप्पल घालून येऊच नाही मंदिराकडे येणं हे एक तीर्थयात्रा आहे गावातलं मंदिर असेल तर तीर्थयात्राच आहे महाराज चप्पल घरात ठेवली जाईल तिथं तरी मन अडकून कशाला राहायला चप्पल आणूच नाही आणि दुसऱ्याच घालून जाऊ नाही म्हणून दुसऱ्याच कशाला घेऊन जायचं आपलंही नेऊ नये दुसऱ्याचंही आणू नये हे तो काय पादत्राण घालणं पवित्र टिकत नाही आणि महाराज अशी मंडळी आता सगळीकडे विलासी लोक आले आज चंद्रभागेमध्ये महाराज शॅम्पू लावून आंघोळ करणारी मंडळी ज्यांना आज बाळूमामासारखं आपल्याकडे मंदिर आहे महाराज काही नव्हतं पूर्वी पण आता सगळी विलासी लोक आली नवरा बायको येतात मुलं आनंद आहे बरोबर आहे पण फोटो काढतात कसे ते कपडे घालून येतात काही घालून येतात देवासारखं वाटत कुठेतरी सिनेमात आम्ही आहे काय असं वाटतं तिथे गेलं असं चुकीचं वाटतं सो योग्य गणवेश पाहिजे तो गणवेश पाहिजे याला आचार धर्म म्हणावा याला बाहेरला आचार त्याला शौचाचार अंतरंगातला आचार त्याला सदाचार सदाचारानं मन बनतं शौचाचारानं शरीर बनतं चांगली कपडे घातली तर महाराज किती आनंद होतोय आम्हाला आपली अंगावर घेणारी चादर बेडशीट वगैरे जर धुतलेलं वगैरे असतं तर चांगली छान झोप लागते आणि असंच अंतःकरण शुद्ध असेल तर किती आतून आनंद होईल आपलं आतलं अंतःकरण आपण जपायचं अंत म्हणजे आत करण म्हणजे इंद्रिय आतलं इंद्रिय आहे त्याला 4 कप्पे आहेत मग मन बुद्धी चित्त अहंकार मन मनन करतं संकल्प विकल्प करतं बुद्धी निश्चय करते चित्त चिंतन करत आणि अहंकार मी म्हणून कार्यप्रवृत्त होतो वास्तविक एकच आहे पण कार्यपरत्वे भेद पडतात हेतू इतकाच काय मन सांभाळायचं आहे मनाला ट्रेनिंग द्यायचं आहे मनाला असं समजून सांगायचं की हे मना जीवात्म्याचा उद्धार व्हायचा असेल तर घेई घेई माझे वाणी सांगायला पाहिजे आणि हे मन कार्य करतं मनाला एखादी गोड गोष्ट सांगितली तर लेखिलिया गोडीच्या ठाया सोके या मनाचे एकनिके मन महाराज इतकं सुंदर काम करतं त्याला चांगलं जर आलंबन दिलं तर ते महाराज ते मिळवल्याशिवाय सोडत एवढे आवाज लाचावले मन लागली शे सोडी म्हणून ज्ञान ही गोष्ट निखळ आहे ते देवाचं स्व आणि आम्ही बोलत आहोत याला माहिती म्हणावी हे मी सांगायलो हे ज्ञान नव्हे हे माहितीच्या सदरातलं ज्ञान माहितीमध्ये अज्ञान असतं माहितीमध्ये विज्ञान असतं माहिती ही शुद्ध ज्ञान नव्हे म्हणून कीर्तनकाराला कोणी ज्ञानी आहे असं म्हणायचं अजिबात नाही ज्ञानी कीर्तनकार असता तर तो असा कंबार बांधून गावोगावी फिरला नसता ज्याला ज्ञान झालंय ती सांगाय येत नाहीत आणि ज्याला झालेलं नाही ती सांगितल्याशिवाय फिरत देव ही संकल्पना कळवून घ्यायची ही जबाबदारीची गोष्ट आहे स्पष्ट संकल्पना करायला पाहिजे स्वरपेटी वाजवणं माझ्यासाठी नाही देवासाठी आहे काही गोष्टी देवाच्या आनंदासाठी कराव्यात काही पर्यायानं आपल्या आनंदासाठी कराव्यात काही पर्यायानं समाजासाठी करावं लागतं तुकोबारायांना काय गरज होती आणि आले इथं आता मज पामर आहे काय थोर तुकोबाराय का पामर होते का नाही पण समाजाला कळावं ज्ञानोबारायांची केवढी योग्यता मोठी आहे मग काही समाजात लोकसंग्रह म्हणून वावरावं लागतं हे सगळे महाराज प्रपंच करतच राहावं लागेल असं वावरावं लागेल पण एक अंतरात खून अशी असावी की आपण जी साधना स्वीकारलेली आहे ती आपल्या उद्धाराकरता आहे आणि अशी उद्धाराची ज्याला तळमळ लागलेली आहे तो त्या कृपेची वाट बघत बसतो कृपेची वाट बघायची का आपण आधी तयार व्हायला पाहिजे मला सांगा घरात फिटिंग वगैरे व्यवस्थित करून घेतलं लाईट यायची झाली तर MSCB न वरनं करंट द्यायला पाहिजे का नको करंट दिला आणि तुमच्या घरात जर महाराज चुकीचं जोडलेलं असेल तर डांबावरला जाळून डीपी जाळून सब स्टेशन बी जाळतंय तशी आमच्यात फिटिंग चुकलेली अशी आहे इथं काहीतरी बल लागला की महाराज फडाव दंगा होतोय तिकडे फडाव भांडणं होते इथं काहीतरी दंगा झाला असं चुकीचं फिटिंग आहे आमची कागदपत्र चुकीची
आधार कार्ड चुकीचं, नंबर चुकीचं, सगळं चुकीचं, माहिती चुकीची, आणि मग कसं ते ऑनलाईन होणार नाही महाराज. म्हणून देव ही संकल्पना इतकी पवित्र आहे, त्याच्या राज्यात महाराज घाणेरडापणा नाही चालत. तो अपवित्र वस्तूमध्ये थांबणं शक्य नाही. पवित्रानां पवित्रं यो मंगलानांच मंगलम दैवतम दैवतानांच भक्तानां यो व्ययपिता. की सगळ्यांचं परमपिता महत्व आहे, त्याला सगळ्यांचं अंतःकरण कळतं, एके ठिकाणी एका खाली बसूनच त्याला कळतं, मग त्याला युगपत सगळं कळतं, मग त्याला सर्वज्ञ सर्वशक्तिमान म्हणतात. आणि असं एक परमात्म्याचं शुद्ध स्वरूप आहे, त्याला निराकार परब्रह्म म्हणतात. आणि त्या परब्रह्माचंच मूळ महाराज हे 3 देव बनले. त्यानंतर सगुण निराकार ईश्वर सृष्टी निर्माता देव झाला, आणि त्याचाच सगुण साकार एक आलंबन म्हणून परमात्मा आविर्भूत झाला. त्याला यदा यदा हे धर्मस्य धर्माच्या रक्षणाकरता तो देव आजही अवतार घेतो. आणि तोही देव कालांतराने आम्हाला कळेना, म्हणून मूर्ती रूपातला देव आम्हाला सांगावा लागला. आणि मग मूर्तीतला देव तोही आम्हाला एक राम प्रभू सांगण्यात आला, एक कृष्ण प्रभू सांगण्यात आला, एक वामन, एक नरसिंह, परशुराम, असे वेगवेगळे का सांगितले तर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार, रुची वैचित्र्यानुसार देव आवडतो. शेवटी काय, हे कार्य ब्रह्म आहे. एकाच साखरेची अनेक आकार चित्र केली, एकाच महाराज गव्हाच्या वेगवेगळ्या पक्वांना तयार केली, एकाच गव्हापासून बनलेले. तसं एकाच परब्रह्मापासून, शुद्ध परब्रह्मापासून हे वेगवेगळे देवदेवता निर्माण झाल्या. वास्तविक स्वरूपात अजिबात बदल झालेला बदल आहे तो उपाधिगत आहे. आणि असा उपाधिगत बदल बघून आपण भिन्न भिन्न भावना करायच्या नाहीत. म्हणून भाविकाने अजिबात भांडायचं नाही. मरगुबाई बघितली तरी देखील महाराज माझा पांडुरंगच आहे असं समजायचं. महादेव बघितला तरी माझा पांडुरंगच आहे उपासना. काय निवांत भांडायची काय गरज आहे? आपली समजूत चांगली असली बिघडायची गरजच नाही महाराज. मग समजूत पटवून आमच्या शास्त्राने संतांनी चांगली दिली. समजूत ज्याची पटली तो बोलण्यातही पटला, करण्यातही पटला, कळण्यातही त्यानं पटवून घेतलं. असं पटवून ज्याने घेतलं त्याचं अंतःकरण महाराज नीती धर्मानं भरलेलं असतं. म्हणून नैतिकता सांभाळावी लागेल. धर्म अजिबात महाराज बिघडवून नाही चालणार. आणि धर्म आणि नीती ज्याची चोख आहे त्याला वेदांत फलीभूत होतोच. म्हणून तुकोबाराय सांगतात, कृपा आपल्याला संपादन करायची असेल तर ती कृपेची वाट बघत बसायचं नाही. योग्यता तप करावं लागेल, तापवावं लागेल. जोपर्यंत लोण्यामध्ये महाराज हिणकस आहे, जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत ते तापवावं लागेल. आणि मग तापल्यानंतर ते नवनीत तोवरी कडकडी लोटी, जोपर्यंत त्यामध्ये ताकद भाग आहे तोपर्यंत जळ तोपर्यंत तापवावं लागेल. एकदा तापून तप्त झालं की चोख लोणी, चोख तूप तयार होतं त्याचं. तसं अंतःकरण असं तपानं तापलं पाहिजे. आणि ते तप करायचं म्हणजे काय, कायेंद्रिय शोषणम या नाव तप, काया तापवावी लागेल. त्याच्यासाठी व्रत करावं लागेल, त्याच्यासाठी उपवास करावे लागते. तर मग अन्न सोडून काय होतंय म्हणणाराही संप्रदाय आहे. सोमवार धरून काय होतंय आणि मग रोज जेवण तरी काय होतंय. काहीतरी तप करावं लागेल, काहीतरी साधना करावी लागेल. एकादशी व्रत सोमवार न करती कोण त्यांची गती. हे झालं अगदी स्थानिक बेसिक म्हणजे तळ म्हणावा. पण याच्या अंतरंगातला एक भाग आहे महाराज. मी सोमवार करत असेन आणि सोमवार दिवशी जर मी माझ्या वडिलांना शिव्या दिल्या तर सोमवार धरलेल्याचं पुण्य जास्त का वडिलांना शिवे दिलेल्याचं पाप जास्त? पाप जास्त. सोमवार न धरता भात खालेला बरा, खरं वडिलांना शिवे द्यायच्या. कोणता धर्म परवडतोय आम्हाला? शाबूवरी खाऊ, खरं शिवे द्यायचं मात्र आम्ही सोडणार. माणसं परवडणार स्वीकारतात, परवडत नाही तिकडे माणसं अजिबात जात नाहीत. मला सगळीकडला देव पटतोय, आपल्या घरच्यांच्यातला देव पटतो, बाहेरल्यांचा देव पटत नाही. सुनेला सासूतला देव पटत नाही, मुलांना बाबातला देव पटत नाही. कारण बाबा सांगतोय खर्च करू नको, असं कर तसं कर, असं शिकवणारा बाबा देव आहे असं म्हटलं तर कुठला देव सैतान आहे असं म्हणतात पुढं. हे तू काय चांगलं काहीतरी शिकवायला महाराज. गोड गोड कीर्तन सांगणारा बुवा चांगला म्हणतात, पण कडू उपदेश करणारा बुवा चालत नाही असं सांगावं. ताप आलेल्या माणसाला उगाच काय खीर घालून चालेल खायला? त्याला तापाची इंजेक्शन द्यावीत, गोळ्या द्याव्यात, कोणीकडे त्याच्या अंगातला घाम जावावा. नाही अनुतापे पांघरे दिशा, श्वेद निगोदे अवघी आशा, घोषीला आधी होताशी तैसा तुका म्हणे दशा भोगी वैराग्य. आम्हाला वैराग्य संपन्न व्हायचं आहे आणि वैराग्य हे परमार्थाचं भूषण आहे. तुकोबारायांना एवढा मान का हो? तर त्यांच्याकडे वैराग्य होतं.
एवढा मोठा नजराणा शिवाजीराजांचा परत पाठवला. याचा अर्थ छत्रपती कमी किमतीचे आहेत, मी श्रेष्ठ आहे असं नव्हे. मी वारकरी संप्रदायाचा अनुयायी आहे. मी कोण आहे, माझ्याकडे लोक बघणारे आहेत कुठले, आणि मी असा शिरस्ता वापरला पाहिजे की कोणाचंही धन आम्ही त्याला शिवायचं. आणि मग राजा आला तरी काय आणि मुंगी आली तरी काय, आम्हाला समानच आहे. मुंगी आणि राम आणि विठ्ठल विठ्ठल हे धन ज्यांनी सांभाळलं त्यांना इतर धनाची काय गरज आहे. म्हणून तुकोबारायांनी ज्या उंचीवर जाऊन ते महाराज नजरानात अभेरला ती उंची आपण तपासायची. तुकोबारायांचं जीवन कापडाकडून तपासायचं नाही. तुकोबारायांचं जीवन त्यांच्या श्रीमंतीवरून तपासायचं नाही, गरिबीवरून तपासायचं. त्यांच्या अंतःकरणात किती जीवनमूल्य उच्च होती आणि अशा उच्च जीवनमूल्यानं संत भारलेले आहेत. म्हणून देवे भक्ता लागे उपचार मांडले, शांती सुखासनी माने वैसविले, धरुणी तन्मयाचे छत्र गौरविले, ज्ञान संपत्तीचे दळभार दिले, सुखे राज्य म्हणे त्रिभुवनी. वास्तविक देवाचं देवत्व नाममात्र आहे, त्याचं वैभव भोगलं आमच्या सगळ्या संतांनी. म्हणून भगवान विश्वाचा नाथ आहे, आम्ही मात्र ते निरंक आहोत. तुकोबाराय मागणी करतात की देवा कृपा कर, कारण कृपा करण्याकरता एक ईश्वर कृपा, एक गुरूंची कृपा व्हावी, एक शास्त्राची आणि एक आपली आपल्यावर कृपा व्हावी. अंतःकरण आपण महाराज बनवायचं आहे आणि हे प्रत्येकानं अजिबात विसरायचं नाही. परमार्थामध्ये गुरु काय करतील, जाहीर करतात, देवाला सांगतात हे असं असं तयार झालेलं आहे, 100% मार्क याला पडलेली, याचा निकाल असा असा आहे, याला ग्रुपमध्ये सामील करून आपण सारिके करीती. काही बदल नसतो, फक्त जाहीर करणे यालाच ते काय म्हणतात साक्षात्कार असा शब्द दिलेला आहे. नाहीतर गुरु वाट दाखवतात. वाट तरी कोणती दाखवतात, तुम्ही मागितली म्हणून. इथं जी मंडळी आहेत यात देव मिळावाशी किती लोक निघतील. मुमुक्षु एक वेगळाच असतो महाराज. पामर लोकांना गरज आहे विषयाची, विहित भोग भोगावे, आणि मग मुक्त पुरुषाचं काही कामच झालेलं आहे. मुमुक्षुला देवाची तळमळ आहे, काय मी उद्धार पावेन, समाधान चित्त माझे फिटेल काही तो स्वामी. म्हणून मला हे कधी की नारायण परमात्मा माझ्यावर कधी कृपा केला अशी ज्याची तळमळ वाढलेली आहे त्याला मोमोक्षु म्हणतात. आणि अशा मोमोक्षुसाठी परमार्थ आहे, इतरांच्यासाठी परमार्थ अजिबात नाही. ज्याला देवच हवा आहे त्यानंच महाराज परमार्थामध्ये उतरायचं. आम्हाला काहीतरी हेतू आहे, आम्ही कीर्तनात उतरलो, मान पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, काहीतरी हेतू. इथं उतरलं तर मला हिशोबाची वही पाहिजे, मला इथला काय पाहिजे, कारभार पाहिजे. महाराज आमच्याकडे आहे, असं काय टीका म्हणून बोलत नाही. काय माणसाला हाव आहे काय की प्रसिद्धीची, कशाची हाव आहे. आणि ही एक दिवस महाराज हाव कधी संपेल, खरं जीवन कळालं म्हणजे कळेल. हे खोटं जीवन आहे, आभासी जीवन आहे, वास्तव जीवन आहे. आपला तो एक देव करून, आपला तो आहे, आपलं हे नाही. म्हणून आरोप आहे आमच्यावर. आम्ही देहद्वयाकडून बघतो, आम्ही साक्षी भावाकडून बघत नाही. साक्षी चैतन्य वैभव आहे, हे खोटे आभास आहे हा. आणि आभासमध्ये महाराज प्रतिबिंब म्हणतात त्याला. प्रतिबिंबात स्वप्न म्हणा, विवर्तवाद म्हणा, आणि अजातवादात परमात्मा आहे. म्हणून असं आपण खरं जीवन काय हे कळून घेऊया. खरं जीवन संतांनी जाणलं, खरा देव त्यांनी जाणला. म्हणून एक राम आहे खरा, तेथे माझी गुरु परंपरा समर्थ ही सांगतात. म्हणून सावध साक्षेपीने दक्षतया तात्काळची मोक्ष. सावध पाहिजे, दक्ष पाहिजे आणि साक्षेप पाहिजे. सदैव वृत्तीवर अंकुश पाहिजे, जाग पाहिजे. मन माझं कधी घसरतंय काय बघायला पाहिजे आणि घसरू नये याची दक्षता घेणारा साधक पाहिजे. म्हणून सावध झालो हरीच्या आलो जागरण. असं सदैव सावध राहून परमार्थामध्ये गाडी अजिबात घसरू द्यायची नाही. कोणीही समोर येऊ दे महाराज, आपले निश्चय मात्र दळमळू द्यायचे नाही. याला शांत वृत्तीने जाता आलं. म्हणून हा सत्वगुण कमवावा लागेल. कोणता गुण वर काढायचा हे जास्त त्यानं ठरवायचं. मला सांगा, तुम्ही कसं बोलायचं हे मी ठरवणार का तुमची वृत्ती आतून बोलत असते. हो, वृत्ती आतून बोलत असते. तुमच्या वृत्तीला तुम्ही नियंत्रण करायचं का मी करणार. मग कोण कसा बोलेल महाराज काळजी करायची नाही. हुज्जतच घालत बसायचं नाही, वाट बदलून जायचं. शहाणपणा याला म्हणावा. का प्रत्येकाला दुरुस्त करत जायचं. किती मेंदूचे दवाखाने आहेत महाराज, किती दुरुस्त झाल्यात. डॉक्टरांचा मेंदू बाद झाला, पुढे काय दुरुस्त व्हायला वाढायला लागले. हेतू काय, अगदी मुंग्यांची रांग सुद्धा महाराज
तुम्ही हातानं रेग वडा थोडं मुंग्या जात नाही, वाट बदलून जातात. त्यांना सुद्धा कळतंय अशा खुळ्याच्या नादाला लागण्यापेक्षा वाट बदलली. मुंगीला कळतंय, आमच्यासारख्या बुवा लोकांना कळत नाही. परमार्थ ही ज्याला कळवून घ्यायची गोष्ट आहे, हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी परमार्थ खरा सुरू झाला. करायचं काहीच नाही महाराज. काय करता येतं सांगा? आता हे जेवण करायचं आहे ते का परमार्थ आहे? जेवण भूक भागवायचे, देहनिर्वाह. शरीर बिघडलं, रोगराईचं दुःख, पण मुक्त व्हायचं हे कुठं आहे महाराज? आता मला तुम्ही खायला घातलं, गाडी भाडं देशीला, चांगला आहे कोण वाईट आहे म्हणेल, परत ह्याला सांगू नकोसा म्हणतील, काय म्हणतील, काय बदल. मला तुम्ही खुलं म्हटलं असं तरी माझी बुद्धी भ्रष्ट होईल, मला चांगलं म्हटलं असं तरी मला ब्रह्मदेव उद्या न्याय येईल. काही होत नाही, बदल काहीच होत नाही. शहाण्या माणसानं सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे, लाभा लाभानं धरावे मनावेश. असं मेरू पर्वतासारखं स्थिर जीवन असावं महाराज. त्यालाच देव महाराज दर्शन देतो, त्याला समत्व म्हणायचं. आणि अशी साम्य बुद्धी ज्याच्या चित्तात आलेली आहे त्यालाच तुकाराम म्हणतात की 80 कर्म साम्य दशा होय जेत विरेशा. आणि मग अशी कर्मसाम्य दशा ज्याच्या चित्तात आली त्याला तुकोबाराय अभंगात सांगतात, अवघी भूते साम्य आली देखील मी काय होती. तुकोबाराय त्याच्या पुढे म्हणतात, विश्वास तो खरा माग, विश्वास तो खरा, विश्वास तो खरा कधी झाली खरी म्हणजे अवघी भूते साम्या. प्रत्येक महाराज दगडा धोंड्यातही देव दिसावा. महाराज जडातला देव दिसणं हे फार मोठी उच्च भूमिका आहे. नामदेवरायांना कपडे विकायला लावून दिलं, उन्हाळ्याचे दिवस होते, सगळं गाठोडं सोडलं म्हणून त्यांनी दगडावर धोंड्यावर घातलं, वाळत घातली नाही,
दगड तापत्यात म्हणाले, आणि दगड नसून पांडुरंग परमात्मा माझा तापतोय म्हणाले. आता त्यांचं जेवढं गाठोडं होतं तेवढ्यावरच घातलं. ती महाराज दुसऱ्याने गोळा करून नेली. नंतर आमच्यासारखे असणार की तिथं एकदा गेला नामदेवराय गेले तिथून, पण भावना त्यातून बघायची आहे, माझा पांडुरंग परमात्मा तापतो. तसं महाराज ज्या देवतेची पूजा केली जात नाही, ज्या अनाथ प्रेत संस्कार, अनाथ लिंगाचं पूजन, देवाला आनंद होतो. पाकाच्या फडतकारी उद्धरुणी नेली घारी, चोरी पिंडी दिला पाव, हे देवाच्या भोळ्या भावनेचं लक्षण आहे. महाराज भगवान महादेव एका महाराज चोरानं काय केलं, झाडावर चढण्याकरता, त्या व्याधाच्या आख्यानात आहे, तो व्याधच म्हणा, ब्रह्मदेवाने स्थापित केलेलं लिंग होतं. बेलाच्या झाडावर चढताना त्यानं साळोख्यावर पाय दिला, पिंडीवर पाय दिला आणि देवाला आनंद झाला. इतके दिवस माझं अंग दुखत होतं, मला कोणी दाबणारा भेटला नाही म्हणाले, त्याला मुक्त केला महाराज. तिथंच प्रसाद ठेवलेला होता, एक घार आली आणि महाराज तिच्या पंखानं देवाला गार वारं लागलं. मला उकडत होतं, उष्मा नरम असं वातावरण होतं, मला शीतल वारा ज्यानं घातला, त्या घारीला कैलासाला नेले महाराज. पाकाच्या फडतकारी उद्धरुणी नेली घारी, सोरे पिंडी दिला पाव, त्या पूजने धाय देव, हरेन कोल्हे वैकुंठवासी, त्यानिशी कोण अधिकार, गजानाड्या सरोवरी नाही हरी विचारले. भगवान पांडुरंग परमात्म्यानं, भगवान विष्णू शिव परमात्म्यानं सगळ्यांचा उद्धार केला महाराज. उपमन्यूला दुधाचा सागर देतो, इकडे गजेंद्रासाठी महाराज त्यानं नकराचा सगळ्यांचा उद्धार केला. प्रल्हादासाठी नरसिंहत्व लेणं घेतलं देवानं. काय देवाजवळ भावनेनं त्याच्याजवळ जर गेलं तर काहीही कमी पडत नाही. म्हणून आपण अंतःकरण असं बनवूया. उपासना करायची आहे तर भावना प्राबल्य वाढलं पाहिजे. ज्ञान संपादन करायचं आहे तर अंतःकरण शुद्ध आणि स्थिर झालं पाहिजे. आणि स्थिर झालेलं अंतःकरण एक दिवस चैतन्यात लय पावे तोपर्यंत आम्हाला महाराज त्याच्यावर लक्ष ठेवून राहावं लागेल. शरीर बिघडत नाही, आत्मा बिघडत नाही, बिघडते ते मन. बिघडण्याकरता त्याला कारण आहे वासना. वासना असते बुद्धिगत. बुद्धीत वासना कशामुळे तयार झाली? पूर्वजन्माच्या कर्मामुळं. कर्मामुळे निर्माण होते वासना. वासना वास्तव्य करते बुद्धीत. बुद्धी वासनेनुसार दाबते. मग आता वासनेनुसार कर्म करायचं का शास्त्रानुसार कर्म करायचं? आम्ही जे चांगलं वागायचं असं जे सगळे संत लिहितात, गोमट चांगलं, बरोबर चांगलं वागा, हित हाती आहे हित करेल तयाशी, हिताचं करा, की पुढं तुम्हाला जन्म मृत्यू भोगावा लागला नाही असं वागा, असं का बरं लिहिलंय पुष्कळ ग्रंथामध्ये? हे लिहिलेलं सगळं खोटं ठरेल. मग वासनेनुसार माणसं जगायला लागेल तर याच्यासाठी साधना शब्द बसवून घ्यावा लागेल. साधना करावीच लागेल. आणि साधना हे महाराज प्रत्येकानं आपापल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सांभाळून ठेवायची. दुसऱ्याची बघून करायचं जायचं. इसापने तिथल्या गाढवासारखं होतंय महाराज. वड्यातनं गाढवं चालली, पुढल्या गाढवांच्या पाठीवर होतं मीठ. ते एक गाढव बसलं, ते ओझं कमी झालं, पाणी लागलं. ते मागल्या गाढवानं तसंच केलं. पण त्या गाढवाला कुठं माहिती होतं माझ्या पाठीवर कापूस आहे. ओझ्यात बसून मेलं महाराज. ज्याला कशाचं ओझं आहे हेही कळत नाही त्याला गाढव म्हणायचं. तसं आमचं झालंय. आम्ही पकवाज वाजवा लागला की ऐकायचं बंद पडतंय, सांगाय शिकला की वारी बंद पडती. असं सगळंच फिरायचं. कोणती उपासना योग्य होती सांगा? का आम्ही देवाचं योग्य करतोय, काय धर्मासाठी योग्य वागतोय, का आपल्या जीवनात तरी आमच्या योग्य असं साक्षेप आहे? मला सांगा, घरात हा माणूस नको असं वाटतं एकेकांना, अशी माणसं वागतात नाराज. काय शिक्षणाचा उपयोग आहे तुमच्या? LLB झालेली माणसं आहेत, पण अण्णा आज घरात नसला तर बरं म्हणतात पोरं. याचा अर्थ अण्णा इतका भ्रष्ट वागतोय घरात. महाराज काहीच कुणाला वागू, आपल्या मतानुसार जगण्याकरता जग महाराज तुमचं गुलाम आहे का हो? जे कार्य तुम्ही सौजन्यानं करू शकाल ते तुम्ही धाक दाखवून करू शकाल. प्रेमानं जग बांधलं जातं. तुम्ही दडपशाहीनं एकत्र येत नाही समाज. म्हणून सौजन्य प्रत्येक घरामध्ये असावं. काम करावंच लागेल महाराज. कामानं काय होतंय? फार फार कष्ट होते. दुसऱ्यासाठी केल्यावर चित्तशुद्धी होईल. महाराज घराघरात भांडणं आहेत प्रत्येकानं. ह्याच्या मुलाला असं वाढलं, त्याच्या मुलाला असं वाढलं, जावाजावात भांडणं आहेत, भावाभावात भांडणं आहेत महाराज. यानं असं केलं, त्यानं काय बरं मिळवून गोळा करून कुंभकर्णानं तरी काय नेलं नाही, रावणानं तरी काय नेलं. तो भावून झोपत असा 6 महिने ह्यो जागा होता. ह्यानं पुष्कळ भोग भोगले, त्यानं काही नाही भोगलं, काही फरक पडला नाही महाराज. शेवटी ते कपीकुळ उद्धरलेली मुक्त केली, राक्षसा झाली, ती मुक्त झाली. काही खाईत बसली, काही तशीच गेली.
काही जन्म आली वाया गेली, भक्ती नाही केली. पण शहाण्या मनुष्यानं असंही जीवन वाया घालवण्यासारखं नाही. कुठेही महाराज शरीर हे नरदेह भाग्यानं लाभलेलं आहे. मग तुम्ही आम्ही साधना करत असताना सौजन्य जपूया. घराघरामध्ये महाराज प्रेमाचं जीवन असावं. 4 शब्द महाराज ह्याच वाणीनं गोड बोलायचं आहे आणि ह्याच वाणीनं कटू बोलायचं आहे. साच्याने मवाळ मितल्याने. समोर महाराज उद्धार व्हायचा झाला तर सगळ्यांना घेऊन की सर्वेपी सुखिना संतो सर्वे संतो निरामय. कुणाला दुःख न देता आपल्याला वागता आलं पाहिजे. मग अगदी दुसऱ्याचं मांजर जरी घरात आलं तरी दूध घालायचं. ते काही लिटरभर पित नाही, 4 थेंब पितंय आणि रोज उठू जाऊन तुमचं 2-2 कप सांडतंय. दुसऱ्याच्या मांजराला दूध पाजावायची बुद्धी होत नाही. सौजन्यच उरलं नाही. काय अगदी चावीला पाणी आलं तरी माणसं सांगत नाहीत पुढल्या घरात. पाण्याची राहावी तशी भावना आहे. आता एवढं ज्याच्या अंतःकरणात विकल्प आहे ती माणसं कोणत्या जन्मात चित्तशुद्धी होईल, मुक्त होतील. म्हणून बारकाव्यानं साधना घर बसल्या करता आली पाहिजे. आणि खरा वेदांत हा जमिनीवरच असतो. हे उगाच बुवा लोकांनी हवेत नेलाय महाराज. वेदांत सांगायची गोष्टच नाही, स्वतःच्या जीवनाच्या उद्धारासाठी आदर्श जीवन जगावं म्हणून वेदांताची भगवान शंकराचार्यांनी उभारणी केली. काय गरज आहे? जग दिसणार आहे, आरोग्यात आहे. जे झालंच नाही कशाला महाराज. जी आमटी तिखट झाली म्हणायची, केलेल्या आमटीला तिखट झाली म्हणावी काय? जे करायच नाही तिला. तसं जग झालंच नाही कशाला उगाच ते मिथ्य आहे आणि विवर्तवाद आणि अजातवाद. मुळात झालंच नाही. जग पांडुरंग रूपानं नटलाय, बालगंधर्व स्त्री झालाय. मग आता त्याला परत पुरुष व्हायला फक्त लुगडं काढावं लागेल, एवढंच आहे. काय होतंय? तसं जग सारून पाहिजे माते. जग तरी कशाला सारता? ते त्याचं एक वैभव आहे. समजा समोर आलेला मनुष्य नारायण आहे असं समजा. म्हणून भूतांचा मत्सर करू नये. आणि ज्या भूतांचा मत्सर करतो त्याचं ब्रह्मज्ञान चोरीला गेले असं समजावं. भूतांच्या मत्सरी ब्रह्मज्ञान नेले चोरी. म्हणून असलं ज्ञान उपयोगाचं नाही महाराज. की कोडियाचे गोरे पण तैशा अहंकारी ज्ञान असावं, पण ते विवेक वैराग्ययुक्त असं असावं. कुठं वापरावं हे कळावं. वेदांत घरच्या घरी वापरता यावा. मुलाबाळाचे महाराज संस्कार करायचे. उपासनेला महाराज दृढ चालवावं. मुलांच्याकडून हनुमान चाळीसा मोठे मोठे महाराज अष्टक पाठ करून घ्यायचे. हे वाढविल तसं वाढत राहतं. तपाचं तेज वाढतं महाराज, वाया जात नाही. पुढल्या जन्मामध्ये देवा मला सुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्ट विजायते. चांगल्या कुळात जन्माला घालील आणि आपल्याकडून उद्धाराचं कार्य करून घेईल. म्हणून वाया काहीही जात नाही. आम्ही जे कीर्तन भजन करत बसलो आम्हाला काय पैसे मिळवाय कळत नाही म्हणून नव्हे. वारकऱ्यासारखी शहाणी माणसं महाराज फार बुद्धिमान आहे ती माणसं. आमच्यात गायक चांगले आहेत, वादक चांगले आहेत महाराज. असले कळणारी सगळी मंडळी आहेत. पैसे मिळवायला आम्हाला शिकवावं कुणी लागत नाही. पण हे का बरं असं आम्ही आता रात्रंदिवस असंही करायला लागलोय तर कुठंतरी संस्कार व्हावा म्हणून. आणि चांगले 4 संस्कार आता झाले तर महाराज संस्काराला किंमत आहे. तुमच्या गावामध्ये फिरणाऱ्या घोड्याची किंमत किती आहे? दुसऱ्याच्या रानात सरत पाय बांधून सोडलेली असतात की घोडी. ती घोडी रेसला नेतात नाही. रेसच्या घोड्याची किंमत किती असते? कोटी नसते. त्याच्यावर पैसे लावलेल्या कोटी नसतात महाराज. आणि मग आमच्या घोड्यावर पैसे लावतील का? त्याला संस्कारच नाही, त्याला सराव नाही पळायचा. पळालं तर ती हिरव्या पिकात पळणार आमच्या. असल्या घोड्यावर संस्कार नसल्यामुळे किंमत नाही. तसं संतांचं शरीर संस्कारित आहे म्हणून त्यांना किंमत आहे. आमच्या शरीरावर संस्कार नाही. आम्हाला राम राम म्हटलं तर मरावाल्या कोळ्यासारखं होतंय. आणि संतांचं जीवन मात्र राम ज्ञानदेवे घेतले दान समाधी बैसला निर्वाण कीर्तन करतो. आजही ज्ञानोबा या समाधीमध्ये पांडुरंग परमात्म्याचा जप करतात. ज्यांनी समाधीतही जप करावा. काय वैभव असेल ज्ञानोबांचं. एवढा अभ्यास झाला पाहिजे आपल्याकडून. जीवनमुक्ती ही टोकाची भूमिका संत मानतात आपले. म्हणून उपासना चांगली आहे महाराज, करत राहूया. भगवंताने आम्हाला तशी सद्बुद्धी द्यावी. आमच्याकडून त्याने आमच्यावर कृपा करावी. कृपा करण्यासाठी महाराज आपण चांगलं राहायचं. अंगणवाडीला गेलेलं मूल जसं सकाळी पाठवलंय तसंच संध्याकाळी आलं तर आईला आनंद वाटेल का नाही? बटन तोडून चप्पल फाडून असं घरला आलं तर आई त्याला आधी मारणार मग महाराज कपडे काढणार त्याचे. तसं आम्ही यमाच्या दारात पहिली आमची गाडी थांबणार. मारिती आम्हाला मार बसवूनच मग आम्ही पुढे चाल. ही काय वागण्याची पद्धत का नाही? म्हणून सौजन्य जपूया. प्रत्येकाशी प्रेमाने व्यवहार करूया. घरात पती पत्नी समजून घ्यायचं. विशेष रूपानं पती कळावा, विशेष रूपानं पत्नी कळावी. हे काय महाराज नरमादी म्हणून जीवन नाही.
पुरुष स्त्री म्हणून आम्हाला जन्माला घातलेलं नाही. मानवी विवेक कळावा, मानवी आदर्श कळावेत, एकमेकाचं मन कळावं, दिसताना दोन असावेत पण मनाने एक असावे, खुणेनं व्यवहार चालावा. परभणीकर गुरुजी म्हणतात नवरा बायको मध्ये खुणेनं व्यवहार चालावा. नुसते डोळ्यावर केले की वळखावं बायको नवऱ्याला. आणि ह्या प्रेमाच्या गोष्टी आहेत. हे काय महाराज यातनं घाणेरडापणा मोह आहे असं नाही. ह्या गोष्टी प्रत्येकानं जमवून घ्याव्या. एवढं काय जमावं त्यांच्यामध्ये ऐक्य यावं, आणि ह्या ऐक्यातूनच महाराज प्रत्येकाचा उद्धार लागलेला आहे. म्हणून गृहस्थी जीवन फार चांगलं आहे. जमवून राहायचं चांगलं, प्रत्येकाच्या सौजन्यानं व्यवहार करून, प्रत्येकाने सौजन्यानं व्यवहार जर चांगला केला तर महाराज आनंद एकमेकाविषयी उत्पन्न होतो. आणि मग कोण्याही जीवाचा न घडो वर्म सर्वेश्वर पूजनाचे. फार कुठं लांब देव पूजण्याकरता जावावं लागत नाही. पतीची सेवा केली, घर बसल्या सगळं मिळतं. मुलाने आई वडिलांचा आदर केला, त्याला घर बसल्या काशीचं पुण्य मिळतं. हे घर बसल्या सगळं मिळतं, हे मुलांना पटवून द्यायचं. तरी देखील वारीला जावावं लागेल, तरी देखील हरिपाठ करावा लागेल, बहिरंगाने हे वागावंच लागेल. आणि मग हे न करता तुम्ही जर महाराज काहीच करत नसाल तर मग हा जन्म तसा तुम्हाला मिळालेला किंमत कळाली नाही. आणि मग नाही तरी गेला जन्म. म्हणून कृपा भगवंताची आपण संपादन करूया. भगवंताची कृपा, संतांची कृपा, साधू पुरुषांची कृपा झाली की जीवन आनंदानं उजळून निघतं. आणि अशा जीवनाची किंमत, मग अशा जीवनाचं मोल होत नाही. संतांचं जीवन चांगल्या दैवी गुणाने भरलेलं आहे. आमच्या अंगात एक गुण जरी आला तरी महाराज बास आहे. नाथ बाबा शांती ब्रह्म म्हणतात, तुकोबारायांना वैराग्य महामूर्ती म्हणतात, ज्ञानोबारायांना ज्ञानाचा साक्षात आगर म्हणतात, नामदेवरायांना प्रेमाचा भांडार म्हणतात. किती एका एका गुणाने महाराज या सगळ्या संतांचं जीवन भारावून गेलेलं आहे. आणि ही सगळी लक्षणं ज्या पांडुरंग परमात्म्याजवळ असतील तो किती उदार आणि कृपाळ असेल. मग त्याला दीन लोक आवडतात. देव श्रीमंताच्याच घरला जातो असं नाही, माणसं जातात महाराज, आपली आपली बरोबर वर्गवारी ओळखून जातात. देव तसं नाही करत. देव गरीबाच्याही घरात जातो आणि देव श्रीमंताच्याही घरात जातो, फक्त चित्तशुद्धी समान असेल तर. देव विदुराच्याही घरला जात होते, शबरीच्याही घरला जात होते, आणि इकडं महाराज नाथांच्याही घरला येत होते. नाथांच्या घरात 36 वर्ष देवाने काम केलं. पाणी भरलं, गंध उगाळून दिला, उद्धवाच्या रूपानं भागवत ऐकला, सांगितला. हेतू काय? शेवट आम्हाला देवानं कृपा करावी एवढाच याचा हेतू आहे. उपासनेनं देव आपलासा करता येतो. आणि मग त्याची कृपा झाल्यानंतर काहीही करायचं काम उरत नाही. त्याला कृतकृत्य अवस्था, कृतार्थ अवस्था म्हणतात. आता पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ, आता खरी वास्तूची शांती झाली म्हणायची. आता काही काम, क्रोध, लोभ उरले नाही. आता आशा काहीच उरली नाही. आणि आता असं समाधान उरलं की ठेविले अनंते त्यांशी अनंत ठेवीन ती त्याची आज्ञा. तो करील तो निर्णय, तो सांगेल ती अपेक्षा, तो सांगेल ते नियोजन. म्हणून महाराज अर्जुनासारख्याला इथं कळायला वेळ लागला, आम्हाला फार वेळ लागेल. अर्जुनालाही देव सांगतात, अर्जुना तू मारत नाही म्हणतोस, पण मी एकदा यांचा निपात केलेला आहे. तस्मात् उत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुंक्षं राज्यं समृद्धं मयेव एते निहता पूर्वमेव निमित्त मात्र भव सव्यसाचिन. अर्जुना निमित्त मात्र भव सव्यसाचिन. निमित्त फक्त हो, तू सेकंड हँड काम कर. फर्स्ट हँड मी मारलेली आहे. पहिल्या हाताने मी यांना मारले, फक्त आता दुसरा हात तू काय कर, बस बाण लाव आणि उभा राहा. यांना चित्र समज आणि मारून टाक, निपात कर. हा श्लोक मात्र आम्ही प्रापंचकाने विसरायचा नाही. निमित्त मात्र भव सव्यसाचिन. आम्ही निमित्त आहोत. बायको निमित्त आहेत, मुलं निमित्त आहेत, मी निमित्त आहे. आणि असं घरात सांगायचं नाही महाराज, नाहीतर जेवायला येणार नाही. हे परमार्थ घरात सांगायचं नाही. हात असा बांधून ठेवायचा आणि मनात गाठ बांधून ठेवायचं, हे विसरायचं नाही. आम्ही निमित्ताने एकत्र आलोय, नाहीतर कुठलं माडवळे, कुठं कोण आईने कोण बाबा महाराज, असे किस्ते आई बाबा आमचे झाले. कुठे युरोपात जन्माला होतो का पाकिस्तानात होतो कुणाला माहिती आहे. उगाच आता चांगली वासना आहे म्हणून इथं आम्ही आलोय जन्माला. भाग्यानं महाराज युद्धापासून आम्ही दूर आहोत, हेही आमचं भाग्य. देवानं चांगल्या सुरक्षित ठिकाणी तुम्हाला आम्हाला ठेवलंय. तरी देखील महाराज युद्धजन्य परिस्थिती देशाची निर्माण झालेली आहे. आपण काहीतरी थोडंसं तप, काहीतरी महाराज त्याच्यासाठी महाराज थोडंसं नामस्मरणाचं बळ आमच्या रक्षणासाठी, देवाच्या, देशाच्या, धर्माच्यासाठी आपण देऊया. आपण हे आद्य कर्तव्य आहे. पूर्वीचे शंकराचार्य सांगतात, असल्या बिकट परिस्थितीमध्ये प्रत्येकाने आपापलं तप देशासाठी खर्च करायला पाहिजे. देश वाचला, धर्म वाचेल, धर्माबरोबर आपलं जीवनही समृद्ध राहील. सगळ्यांनी आनंदाने जगा आणि जगू द्या.
सगळ्यांनीच आनंदात राहूया. महाराज देश बिकट परिस्थितीत असताना आपण तपश्चर्या थोडी थोडी करूया. हनुमान चाळीसासारखं महाराज महान असं सप सामर्थ्य असणारी मोठे मोठे स्तोत्र देशाच्या रक्षणाकरता आम्ही देखील वारकरी संप्रदायानं थोडं थोडं बाळक्रीडेचं वाचन केलं पाहिजे. करूया. संकटातून भगवान परमात्म्याला ज्या बाळक्रीडेनं बाहेर काढलं ते बाळक्रीडेचे अभंग सामान्य नाहीत. आम्ही देखील त्याचं पारायण करूया देशाच्या रक्षणासाठी. हेतू इतकाच की आम्हाला उपासना करून मुक्त व्हायचं आहे, हे कोणीही विसरायचं नाही. म्हणून पांडुरंग परमात्म्याकडे तुकोबराया भगवान शंकराकडे मागणी करतात, काय ओने तुम्हापाशी मी तो अल्पमध्ये संतोष पावणार आहे, मी अल्पज्ञ, माझी केवढी इच्छा असणार आहे, मी जीव आहे. आणि सहजासहजी जीवाला देव बघायलाही पटायचा नाही, कळायलाही पटायचं नाही. ते त्याचं सामर्थ्य नाही. उगाच निमित्त म्हणून भांडण, निमित्त म्हणून अर्जुन काय करणार आहे. भीमदादाला मारुतीने शिफ्टी अडवी टाकली. भीम म्हणाले बाजूला घे वांडरा. ही मारुतीराय म्हणाले म्हातारा झालोय तुझा तूच बाजूला कर. त्यांना सगळी शक्ती लावली महाराज नाही. आणि मग ओळखलं हा कोण आहे. महाबली विक्रम गजराज महावीर आहे, हा हनुमंत आहे. आणि मग उठून आलिंगन दिलं. आणि मग मागणी काय मागितली महाराज माहितीये काय. भीमदादा म्हणतात ज्यावेळी लंका पेटवली त्यावेळेचं रूप दाखवा. मारुतीराय म्हणाले हे तुझ्याच्यानं शक्य, तू बघायचं हे काय धाडस करू नकोस. विक्राळ रूप धारण केल्यावर भीम थरथर कापायला लागला. म्हणजे देव सामान्य जीवाला सहजासहजी बघता येणं शक्य नाही. त्याचं सामर्थ्य महाराज एवढं व्यापक व्हावं लागेल. म्हणून देव सांगतो ते अर्जुनाला घेणे इतकी कुवत देवानं निर्माण केली. जे बोला एवढा श्रोता जोडला. म्हणून देवाचं देवत्व देवच झाले महाराज. देव पवित्र तो देवच झाले. काय होईल त्याचा तोची झाले आम्हाला ते कळणं शक्य नाही. त्यानं कुठं तरी कृपा थोडीशी करावी, आमचं जीवन समृद्ध होऊन जाईल. आजचा पवित्र दिवस आहे. भाग्यानं महाराज अशा घटना घडतात. कोणतरी एकटा विहीर काढतो आणि जग पाणी पितं. कोणतरी महाराज मोठी मोठी घर बांधणं, देवाच्या वस्तू बांधणं हे सामान्य गोष्ट नाही. पवित्र पर्व काळ आहे. चांगल्या चांगल्या सद्वर्तनानं जे पैसे मिळालेले त्यातूनही अशा वस्तू उभा राहतात, दुरुस्त होतात. आणि मग असे पर्व काळ अन्नदान होतंय. सगळी मंडळी एका छत्राखाली निर्वैर पद्धतीने येतात. हे गावाचं भाग्य आहे महाराज. एवढ्या लोकांना अन्नदान होणं आणि अन्नदानामध्ये मोठं सामर्थ्य आहे. म्हणून हे तुमची स्तुती करतोय असं म्हणून नव्हे महाराज. अशा गोष्टी दुर्मिळ आहेत आता आपल्या भागाकडे बघायला. ही चांगली गोष्ट आहे. म्हणून रामलिंगाने आमच्यावर कृपा करावी. भगवंतांनी पुष्कळ वर्णन आहे रामविजयामध्ये, काशीखंड कथासरामध्ये भगवंतांनी पुष्कळ अनेक अनेक वर्णन केलेले. वर्णन वाचत राहायचं, त्याची कृपा संपादन करूया, त्याच्या लहरीमध्ये आपण वाहू. नित्यनेमानं घरात देवपूजेपासून अगदी झोपेपर्यंत नामचिंतन घेत राहूया. आणि आपलं जीवन आपणच उद्धार करूया. नाहीतर आप आपणे घातकर असं घ्यायला आपणची तारी, आपणची मारी आपण म्हणतो. बरे सांगतात मला ही उपासना करायची आहे, फक्त उणीव आहे प्रेमाची. प्रेम पाठवा. तू का म्हणे देवा प्रेमामुळे उपासना करते. प्रेम देवाचं देणं आहे. प्रेम कुठं उत्पन्न होत नाही, देवाने दिलं तर वाढतो. म्हणून प्रेम देवाचं देणं त्याने द्यावं आणि आमचा परमार्थ सिद्धीला जावा अशी विनम्र करून सेवेला विराम. महाराज ज्ञानेश्वर